නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु. लोकांतराच्या रहस्याला जाणणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारत भाग्यविधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना या ठिकाणी आपण स्मरण करून, त्यांच्या पवित्र वचनांना या ठिकाणी स्मरण करून आपण आजच्या ह्या मालिकेला सुरुवात करत आहोत. सुरुवात करण्या अगोदर मी नलिनी बागुल मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आजचे जे आपले मार्गदर्शक आहे त्यांचा परिचय सुद्धा ते देतील आणि त्याचबरोबर आजच्या विषयाला धरून ज्या गाथा आहे त्या गाथा सुद्धा मॅडम ह्या इतरांकडून म्हणून घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय नलिनी बागुल मॅडम. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन. आज आपल्या व्याख्यानमालेचे 20वे पुष्प गुंफण्यासाठीचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आहेत आयु लक्ष्मण सोनावणे सर. पाली व बौद्ध धम्माचे अभ्यासक अशी त्यांची ओळख तर आहेच,
तरीही त्यांचा थोडक्यात परिचय मी करू इच्छिते. सरांनी MA ही पदवी पाली भाषेतून संपादित केली आहे. त्यांनी UGCच्या नेट एक्झाम परीक्षेमध्ये देखील प्रावीण्य संपादन केले आहे. सर आता MPhil या पदविकेची तयारी करीत आहेत. सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाली भाषेवर आधारित संशोधनपर उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाली भाषेसाठीच्या परिषदेत त्यांनी आपला अगदी मोलाचा सहभाग नोंदविला आहे. मुंबई विद्यापीठात पाली भाषेचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते नेहमीच मार्गदर्शन करतात. सर विपश्यनेचा अभ्यास करण्यासाठी 3 महिने म्यानमारला भिक्खू बनून राहिले. त्यांचा विविध धार्मिक कार्यात नेहमीच उल्लेखनीय सहभाग असतो. असे उच्च विद्याविभूषित वक्ते व मार्गदर्शक आज आपल्या सर्वांना लाभले आहेत आणि आज सर आपल्याला धम्मपद मधील चित्तवग्ग गाथा व कथा मधील गाथा क्रमांक 40, 41 आणि 42 याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. मी श्रीमती नलिनी बागुल सरांना आपल्या धम्मसाकतच्या परिवाराकडून विनंती करते की सरांनी आपले बहुमोल मार्गदर्शन आज आम्हाला सर्वांना करावे. आयु लक्ष्मण सोनावणे सर विनंती करते. थँक्यू. फार फार आभार नलिनी ताई आपलेही. धन्यवाद सर. आणि धम्मसाकतच्या ग्रुपचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. उल्लेखनीय कार्य चालू आहे आणि माझी ही दुसरी वेळ आहे, मला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आपले. जेवढे काही माझ्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे त्या सार्थ त्याला मी पात्र आहे की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. परंतु माझा अभ्यास रूपाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मला पाचारण करण्यात आलेलं आहे. तीन कथा मला देण्यात आलेल्या आहेत एकंदर. तर त्या तिन्ही कथा आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. आपण तीन ज्या कथा आहेत आपल्याकडे आज, त्यापैकी पंचसत भिक्खू वत्थू या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा ही 500 भिक्खूंची कथा आहे. चित्तवग्गामधली हे 40 नंबरची गाथा आहे. पंचसत भिक्खू वत्थू उदिगत तिस्स थेर हे 41 आहे आणि नंदगोपालक वत्थू हे 42 आहेत. 42 नंबरच्या गाथा. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. हे सगळं विश्लेषण करायची आवश्यकता नाहीये. त्रिपिटक काय आहे, सुत्तपिटक, खुद्दक निकाय, धम्मपद आणि त्याच्यामध्ये धम्मपदामध्ये हे चित्तवग्ग आहे. चित्तवग्गामधल्या ह्या गाथा आहेत. ह्या पुतिगत पंचसत भिक्खू वत्थू मध्ये ही जी गाथा बुद्धांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी मगाशी कोण म्हटलं हे 40 नंबरची गाथा आहे. या ठिकाणी पुन्हा वाचणार आहे का कोणी की आवश्यकता नाहीये? तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतं या ठिकाणी कुंभ उपमंग काय मीमंग विदित्वा नगर उपमंग चित्तमीदंग ठपेत्वा योदेथ मारंग पैया उधेन जितंच रखे अनिवेसनोशिया. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मी परत दिलेला आहे की हे जे शरीर आहे, हे मनुष्याचं शरीर हे कसं असतं तर मातीच्या घड्याप्रमाणे असतं. या ठिकाणी उजवीकडच्या चित्रामध्ये अतिशय समर्पक असं चित्र शोधलेलं आहे आपल्या ग्रुपनी. नैना मॅडम, अर्चना आणि ज्योती पाखरे वगैरे यांनी. ते घडा तुम्हाला दिसतोय, फुटलेला घडा आहे, त्याप्रमाणे हे माणसाचं शरीर आहे असं बुद्ध म्हणतात. नश्वर आहे हे, त्या घड्याप्रमाणेच नश्वर आहे. कधी फुटेल, कधी नुकसान होईल, कधी इथून प्राण निघून जाईल सांगता येत नाही आहे. म्हणून या चित्ताला त्या एखाद्या नगराप्रमाणे, नगर जे असतं, नगराला पूर्वीच्या काळी एक संरक्षक भिंत असायची, त्याच्यामध्ये दरवाजे असायचे. त्या दरवाज्यातनं कोणी शत्रू मध्ये येतोय का याच्यासाठी मध्ये टॉवर असायचा. असं हे चित्ताने आपल्या ह्या शरीराला पाहायचं असतं. आपले वासना किंवा इतर विकार जे आहेत ह्या नगरामध्ये प्रवेश करणार नाहीत, ह्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाहीत. अशा प्रकारची उपमा जी आहे बुद्धाने नगराची उपमा आपल्या शरीराला दिलेली आहे. म्हणून त्या नगराप्रमाणे आपल्या चित्ताला संरक्षित करायचं, बळकट करायचं आणि असे समजून
प्रज्ञारूपी शस्त्र घ्यायचं हातामध्ये, पैया घ्यायचं, प्रज्ञारूपी शस्त्र घेऊन माराशी युद्ध करा. मार म्हणजे जे विकार आहेत, अनेक अकुशल रूपाने जे प्रवेश करतात आपल्या शरीरामध्ये, चित्तामध्ये, त्याच्याशी युद्ध करा आणि त्याला जिंकल्यावर सुद्धा चित्ताचे संरक्षण करा. आणि हे सगळं करत असताना अनासक्त राहा, कसल्याही गोष्टीबद्दल आसक्ती नसली पाहिजे. ह्या गाथेमधून सुरुवातच केलेली आहे. बुद्ध सांगतात की अशा प्रकारे तुम्ही आपल्या चित्ताचं रक्षण केलं पाहिजे. हे 500 भिक्खूंना तथागत मार्गदर्शन करतायत. मातीच्या घड्याची उपमा देऊन ही धम्मदेसना शास्त्याने म्हणजे बुद्धाने श्रावस्तीमध्ये राहत असताना विपස්සना करत असलेल्या भिक्खूंच्या संदर्भात सांगितली. हे नवीन भिक्खू होते सगळे. वर्षावासामध्ये 3 महिन्याच्या काळामध्ये त्यांना विपश्यना करायची होती आणि त्यावेळेला त्यांनी ह्या भिक्खूंना ही धम्मदेसना सांगितलेली आहे. तर या ठिकाणी कुंभोपमंती इमं धम्मदेसनं सत्था सावत्यं विहरंतो आरब्ध विपस्सके भिक्खू आरब्ध कथेसी सावत्यं कीर पंचसता भिक्खू सत्थु संतिके याव अर्हत्ता कम्मठानं गहेत्वा समन धम्मं करिसामीती. श्रावस्ती येथे 500 भिक्खू शास्त्यांकडून कम्मठान ग्रहण करून धम्म श्रवण करण्यासाठी किंवा विपश्यना करण्यासाठी 100 योजन सत्थु कम्मठानं गहेत्वा हे श्रवण धम्म करण्यासाठी निघाले. अशा प्रकारची सुरुवातच आहे याची. आणि हे जे आहेत हे सगळे 100 योजन चालत गेले आणि एका मोठ्या गावाजवळ, ज्या ठिकाणी बरीचशी लोकवस्ती होती, अशा ठिकाणी मोठ्या एका शहरामध्ये आले. त्या शहरामध्ये तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले. योजन सत मग्गं गंत्वा एकं महावासगामं अगमनसु अथ ते मनुष्या दिसवा. माणसांनी त्याला पाहिल्यावर पय्यता आसने निशिदा पेत्वा, त्यांनी त्यांना बसण्यासाठी आसने दिले. पणितेपी या गुभत्तादी ही परिविसित्वा, त्यांना भोजन दिलं. कहं भन्ते गच्छताती उच्छिता, कुठे चाललात भन्ते तुम्ही, कुठे जायचं आहे, अशा प्रकारे त्यांना विचारलं. यथा फासुक ठानं ती उत्ते, आणि मग ते म्हणाले की आम्ही एखाद्या अशा आरामदायक ठिकाणी चाललेलो आहोत. इमंग ते मासंग इधेव असत. मग ते गावातील लोक असं म्हणाले की म्हणते या ठिकाणी तुम्ही 3 महिन्यापर्यंत 3 महिने तुम्ही राहू शकता, इथेच 3 महिने वास्तव्य करा तुम्ही. वसथ मयंपी म्हणजे आम्ही तुम्हाकं संतिके सरणेसु पतिष्ठाय पंचशीलानि रक्षिसामाती याचित्वा ते संग अधिवासनं विदित्वा अविदूरे ठाणे महंतो वनसंडो अत्ति एत्थ वसत भन्तेती वत्वा वियोजेसु भिक्खुतं वनसंडं पविसितु. ते असं म्हणाले की म्हणते या ठिकाणी तुम्ही 3 महिने वास्तव्य करा, आम्ही सुद्धा तुमच्याकडून ती शरण ग्रहण करू आणि आम्ही पंचशीलाचं पालन करू. पंचशीलानी रक्षिसामाती, त्याचं रक्षण करू, पालन करू. आणि तुमच्या, आणि हे कशा करू की तुमच्या अधिपत्याखाली किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली. आणि या ठिकाणी जास्त दूरही नाही, जास्त जवळही नाही, असं एक वन आहे, एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये तुम्ही राहू शकता आणि ते जंगल फारच चांगलं आहे, तेथे तुम्ही राहा असं म्हणून ते गावकरी तिथून त्यांच्याकडून निघून गेले. आणि हे सगळे भन्ते जे आहेत ते भिक्खू तंग वनसंडंग पविसिंसु, ते सगळे जण वनामध्ये निघाले, वनामध्ये त्यांनी प्रवेश केला. हे अचानक पुढे गेलं काय, ते सगळे भिक्खू वनामध्ये त्यांनी प्रवेश केला. तस्मी वनसंडे अधिवत्ता देवता शीलवंतो अय्या इमं वनसंडं अनुपता अयुतं खोपन अस्माकं अय्येसु ईध वसंतेसु पुत्तदारे गहेत्वा रुखे अभिरुह्य वसितुंती रक्षतो ओतरित्वा भूमियं निषिदित्वा चिंतयिन्सु अय्या इमस्मी ठाणे अज्जे करती वसित्वा अद्धा स्वे गमिसंतीती. मग हे सगळे भिक्खू त्या वनामध्ये गेल्यानंतर
त्या वनामध्ये किंवा त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी देवता राहायच्या. त्या देवता कशा होत्या? सद्गुणी देवता होत्या. वृक्ष देवता असतील, आपल्या परिवारासहित ते तिथे राहत होते. आणि मग त्या देवतांनी असा विचार केला, अरे काही भिक्खू या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत, आमच्यासाठी आता आपल्या बायका आणि मुलांना घेऊन येथे झाडावर जास्त काळ राहणे योग्य होणार नाही. म्हणून ते काय केले, त्या देवता रुखतो ओतरित्वा भूमियं निसिदित्वा, ते वृक्षावरून खाली उतरले, जमिनीवर बसले आणि झाडावरून उतरून जमिनीवर बसून ते विचार करू लागल्या. काय विचार करू लागल्या? की भूमियं निसिदित्वा चिंतयिन्सु, विचार करू लागल्या, अय्या इमस्मी थाने अज्जे करती वसित्वा अद्धा स्वेगमी संतीती. अरे हे भिक्खू आज रात्री या ठिकाणी जर राहिले तर उद्या सकाळी इथून नक्कीच निघून जातील, असा प्रकारचा विचार त्या देवता करू लागल्या. भिक्खूपी पूर्ण दिवसे अंतोगामे पिंडाय चरित्वा पूर्णतमेव वनसंडंग आगमिन्सु. आणि भिक्खू काय केले? भिक्खूंनी पूर्ण दिवसे म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा भिक्खू पुन्हा गावातनं त्यांचं भिक्षाचारिका वगैरे झाली आणि त्याच्यानंतर पिंडाय चरित्वा करून पुन्हा त्या वनसंडामध्ये, पुन्हा त्या जंगलामध्ये भिक्खू परत आले. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या जंगलात पुन्हा परत आले. आणि देवता भिक्खू संघो स्वानताय केनची निमंती तो भविष्यति तस्मा पुन्हा गच्छति अज्जगमनं न भविष्यति स्वेगमिष्यति मयेति इमिना उपायेन अड्ढमासमत्तं. अरे भिक्खू ते देवता हैराण झाल्या. त्यांना वाटलं होतं की दुसऱ्या दिवशी हे भिक्खू जातील, कारण त्यांची परेशानी होत होती. बायका मुलांना घेऊन ते झाडावर जे राहत होते ते जमिनीवर राहू शकत नव्हते. त्यांना वाटलं की दुसऱ्या दिवशी जातील, परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा ते परत आले. मग त्यांनी पुन्हा काय विचार केला की त्यानंतर पुन्हा त्या देवतांना असं वाटलं, अरे कोणीतरी त्यांना आमंत्रण दिलं असेल, ह्या सगळ्या भिक्खूंना पुन्हा कोणीतरी आमंत्रण दिलं असेल, उद्यासाठी बोलावलं असेल आणि म्हणून त्यासाठी ते परत आले असावेत. आणि आज ते जाणार नाहीयेत, परंतु उद्या मात्र ते नक्कीच येथून जातील, असा विचार करीत ते किती दिवस, ते बघा, स्वेगमिष्यति मयेति, ते जातील, यमिना उपायेन अड्ढमासमत्तं. असं करत करत काय झालं, अर्धा महिना गेला. म्हणजे 15 दिवस ते सगळे खालीच राहू लागले, जमिनीवरच राहू लागले ते देवता. अड्ढमासमत्तं कुठं गेलं ते? यस, हा. आणि ततो चिंतयिन्सु, मग असा विचार करत त्यांनी पुन्हा काय विचार केला, भदंता इमं ते मासं इधेव मय्ये वसिस्सन्ति इधेव खोपन इमेसु वसंतेसु अम्माकं रुखे अभिरुहित्वा निसीदितुम्पि न युत्तं ते मासं पुत्तदारे गहेत्वा भूमियं निसिदन् ठानानिपि दुःखानि किंची कत्वा इमे भिक्खू पलापेतू वट्टतीती. अरे मग आता 15 दिवस गेल्यानंतर त्यांच्यामध्ये खळबळ माचली त्या देवतांमध्ये, कारण त्याची परेशानी होऊ लागली. त्यांनी असा विचार केला, हे भिक्खू जर इथे 3 महिने राहिले, बदंता इमंग ते मासंग, 3 महिने जर इथे राहतील असे वाटत नाही, परंतु जर ते इथे राहिलेच तर आपल्याला बायका मुलांना घेऊन झाडावर राहणे जमणार नाही. इदेव खोपन इमेसु वसंतेसु अम्माकं रुखे अभिरुहित्वा निसीदितुम्पि न युत्तं ते मासं पुत्तदारे गहेत्वा भूमियं. म्हणजे वरती झाडावर राहणं तर जमणारच नाही, जमिनीवर सुद्धा 3 महिन्यापर्यंत राहणे कसं राहील आमच्यासाठी? दुःखदायक राहील, कष्टकारकच होईल. तेव्हा काय केल्याने आपण या भिक्खूंना इथून घालवून लावू? पलापेतू म्हणले म्हणजे पळवून लावू. काय केल्याने या भिक्खूंना या ठिकाणावरून घालवून लावू, असा विचार ते देवता करतात. आणि मग असा विचार करून झाल्यानंतर ता तेसु रत्तिठान दिवाठानेसु चेव चंकमनकोटीसु च छिन्नसीसानी कबंधानी दस्सेतु
अमनुष्य सद्दंच आरभिंसू. मग त्यांनी असा विचार केला की रात्रीच्या प्रहरी, दिवसाच्या प्रहरी आणि चंक्रमणाच्या शेवटी शेवटी त्या देवतांनी भिक्खूंना, म्हणजे भिक्खूंना आता घाबरवायचंय ना, मग भिक्खूंना धड नसलेले शिर, म्हणजे फक्तच डोकं, एखादं डोकं फिरतंय असं समोर, ते शिर किंवा शिर नसलेलं धड, किंवा असं फक्त शरीरच आहे पण त्याला डोकंच नाहीये असं, आणि मोठमोठ्याने असा राक्षसांचा असा आवाज काढायला सुरुवात केली त्या भिक्षूंना घाबरवण्यासाठी. वेगवेगळ्या रूपामध्ये अकराळ विक्राळ असा आवाज येऊ लागला. आणि असं दिसू लागलं, कधी कधी फक्त डोकंच दिसायचं, कधी कधी शिरच दिसायचं, त्याला डोकं नाहीये, असे प्रकारे ते भिक्खूंना घाबरवण्यासाठी ते करू लागले. मग भिक्खूनं क्षिपित का साधयो, त्यांना आता काय झालं, रोगापवत्तीसु, खोकला येऊ लागला, सर्दी होऊ लागली, त्यांना भिक्खूंना शिंका येऊ लागल्या, आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आजारांनी, रोगापवत्तीसु, त्या आजाराने ते त्रस्त झाले भिक्खू. ते अय्यमय्यं, ते एकमेकांना तुय्यं आऊसो, ते एकमेकांना विचारू लागले की, एक मिनिट, माझं लेक्चर चालू आहे. ते अय्यमय्यं तुह्यं आऊसो की रुज्यती ती उच्छंता मय्यं क्षिपित रोगो मय्यं कासोती वत्वा आऊसो अहं अज्ज चंकमन कोटियं छिन्नसी संग अद्दसं अहं रत्तिथाने कबद्धं अद्दसं. हे एकमेकांना चर्चा करू लागले, एकमेकांना विचारू लागले. त्यांना काय झालं, खोकला येऊ लागला, वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झाले ते. आणि मग ते एकमेकांना बोलू लागले, आयुष्मान आऊसो, आयुष्मान, मला शिंका येत आहेत, की रुज्यती ती, कसं आहे त्याला, तुला कोणता आजार झालाय, मला शिंका येत आहेत, मला खोकला येत आहे. आयुष्मान, आज संक्रमणाच्या वेळी जागेत मी एक धड नसलेलं शरीर पाहिलं. अहं अज्ज चंकमन कोटियं छिन्नसी संग अदसंग, छिन्नसी संग, धड नसलेलं शरीर पाहिलं. रात्रीच्या प्रहरी अहंग रत्ती ठाणे, रात्रीच्या प्रहरी कबद्धं अद्नसत्संग, रात्रीच्या प्रहरी शिर नसलेलं मी धड पाहिलं. आणि मी अहंग रत्ती ठाणे कबद्धं अद्नसत्संग अहंग दिवाट ठाणे, दिवसा अमनुष्य सद्दं असोसी, माणसाचे नाही तर असे अकराळ विकराळ राक्षसांचे जसे आहेत ना, तसे आवाज सुद्धा मी ऐकले. आपण परिवज्येतब्ब युत्तकमीदं ठानं अम्हाकं ईद अफासुकं अहोसी, हे ठिकाण जे आहे आपण सोडून गेलं पाहिजे. आपल्यासाठी हे ठिकाण जे काय आहे आनंद देणारं नाही आहे. आणि मग आपण काय करूया, इधं अफासुकं अहोसी सत्तू संतिकन गमिसामाती, आपण शास्त्यांच्या जवळ जाऊया, तथागतांकडे आपण जाऊया, गमिसामाती जाऊया त्यांच्याकडे. निखमित्वा अनुपुब्बेन, निघाले तिथून आणि अनुपुब्बेन क्रमाक्रमाने सत्थू संतिकं गंत्वा, शास्त्यांच्या जवळ जाऊन वंदित्वा एकमंतं निसिदिंस, त्यांना शास्त्यांना वंदन केलं आणि एका बाजूला जाऊन ते बसले शास्त्यांकडे. पुढे काय होतं, अथने सत्था आह, शास्ता त्यांना म्हणाले भिक्खूंनो, की भिक्कवे तस्मी ठाणे वसितुं न सक्की सथाती, भिक्खूंनो तुम्ही त्या ठिकाणी राहू शकले नाही काय. आम बनते, होय बनते, ते कबूल करतात, होय बनते, आम बनते, अम्हाकम तस्मी ठाणे वसंतानं येव रूपानी भेरवा रम्मणानी उपट्टहंती येव रूपं अफासुकं होती, तेन मयं वज्जेतब्ब युत्तकमीदं ठानंती तं छड्डेत्वा तुम्हाकं संतिकं आगताती. अरे मग ते सांगतात ते ठिकाण बनते एवढे अप्रिय आहे, ते ठिकाण एवढे अप्रिय आहे की तेथे न राहण्याचे आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून ते सोडून आम्ही तुमच्या जवळ आलो आहे. ठानंती तं छड्डेत्वा तुम्हाकं संतिकं आगताती, म्हणून आम्ही ते सोडून तुमच्या ठिकाणी तुमच्या जवळ आम्ही आलो आहे. मग तथागत काय म्हणता पुढे, भिक्कवे भिक्खूंनो,
तथेव तुमाकन गंतू वट्टती ती. भिक्खूंनो, तुम्हाला तिथेच जायचंय परत. लगेच ते भिक्खू म्हणतात, न सख्खा म्हणते, नाहीये म्हणते, आम्हाला पाठवू नका, आम्हाला शक्य नाही, आम्ही जाणार नाही. हात जोडून, इथे चित्र दाखवलेलं आहे, हात जोडून तथागतांना सांगतात, म्हणते शक्य नाही. कारण भीती एवढी मनामध्ये बसलेली होती त्या ठिकाणी. अकराळ विक्राळ असे आवाज यायचे त्यांना. फक्त डोकंच दिसायचं, फक्त शरीरच दिसायचं, त्याला डोकं नाही आहे. अशा प्रकारे त्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी केलं होतं. आणि म्हणून तथागत जेव्हा म्हणतात की तुम्हाला परत तिथेच जायचं आहे, ते सगळे भिक्खू म्हणतात, न सक्का म्हणते, शक्य नाही म्हणते, आम्हाला तिथे पाठवू नका. मग आम्हाला ते शक्य होणार नाही. तथागत पुन्हा म्हणतात, भिक्खूंनो, भिक्कवे तुम्ही आयुधं अग्गहेत्वागता. भिक्खूंनो, तुम्ही जेव्हा तिथे गेलात पहिल्यांदा, कसे गेलात तुम्ही? शस्त्राविना गेलात. तुमच्याकडे आयुध नव्हतं, काही शस्त्र काही नव्हतं. अग्गहेत्वागता, त्याच्या विना तुम्ही गेलात. इदानी आयुधं गहेत्वा गच्छथाती. आता तुम्ही शस्त्र घेऊन तिथे जा. पहिल्यांदा जर तुम्ही गेलात ना, तर शस्त्र न घेता तिथे गेला होता. आणि इदानी म्हणजे आता काय करा तुम्ही? आयुधं गहेत्वा गच्छथाती. आता तुम्ही शस्त्र बरोबर घेऊन जा. ते विचारतात भिक्खू, कतरावधू, कतराउधं म्हणते ती. कतराउधं कोणत्या प्रकारचं शस्त्र आहे म्हणते? शास्त्रा सांगतात, अहं आयुधं ओ दस्सामी मया दिन्नं आयुधं गहेत्वा गच्छथाती. मी तुम्हाला शस्त्र देतो. अहं आयुधं ओ दस्सामी, मी तुम्हाला शस्त्र देतो आणि मी दिलेलं शस्त्र घेऊन तुम्ही तिकडे जा, असं म्हणून गच्छताती, असं तथागत्या भंतेंना म्हणाले. आणि मग असं म्हणून काय म्हणाले की कर्णीय मत्थ कुशलेन यंत संतं पदं अभिसमेच्छ सक्को उजूच सुहुजूच सुवचोचस मृदू अनतिमानिती. आणि असं म्हणून त्यांनी जे सुत्त सांगितलं, मेत्ता सुत्त, मेत्ता सुत्ताचं जे कुशल कम्माने संत पदाला चांगल्या प्रकारे समजून प्राप्त करतात, जेव्हा ते समतेमध्ये असतात आणि ते प्रामाणिक आणि सरळ, नम्र, मृदू असतात आणि गर्विष्ठपणापासून असे ते मुक्त असतात. अशा प्रकारे त्यांनी मेत्ता सुत्त तिथे सर्व भिक्खूंना सांगितलं. काय मेत्ता सुत्त आहे? हे मेत्ता सुत्त मी आपल्याला वाचून घेईन. नैना मॅडम, तुमच्याकडे मी आता माईक देईन. हे मेत्ता सुत्तातल्या 10 गाथा आहेत. ह्या 10 गाथा वाचायच्या आहेत. याचं भाषांतर या ठिकाणी केलेलं आहे सुत्ताचं. पाली मधल्या गाथा आहेत ह्या, आणि प्रत्येक गाथेचा मराठीमध्ये अर्थ आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थ दिलेला आहे. तर मी नैना मॅडमला, चंद्रा सरांना विनंती करेन की तुम्ही ह्या 10 गाथा तुम्ही घ्या. पुढे मी याचं समरी सांगेन. नैना मॅडम. करणीय मत्थ कुशलेन यन्तं संतं पदं अभिसमेच सक्कोजूच सुहुजूच सुवचोच समुदू अनितिमानी. शांत अशा निब्बानाच्या पदाची इच्छा करणाऱ्या कर्तव्य कुशल साधकांनी आपला व्यवहार अतिशय सहज व सरळ ठेवला पाहिजे. त्याची वाणी चांगली, मनोहर, मृदू आणि विनयुक्त असली पाहिजे. What should be done by one who is skilled in wholesomeness to gain the state of peacefulness is this: one should be able, upright, straight, and not proud, easy to speak, to mild and well contained. संतु सकोच सुबरोच अपकिच्चोच सल्लहुकहूति संतीन्द्रियोच निपकोच अपगब्बो कुलेषु ननुगिद्धो. तो संतुष्ट असला पाहिजे. भिक्षा, चिवर इत्यादींनी सहजपणे पोचण्यायोग्य असला पाहिजे. अल्पकृत्य आणि साधेपणाचे जीवन जगणारा असला पाहिजे. त्याची इंद्रिये व मनाची वृत्ती शांत व उदार असावी. तो
साधनेमध्ये कुशल असावा व गृहस्थांच्या घरामध्ये आसक्त नसावा. Easily satisfied and not caught up too much bustly and fragile in one's will. With sense calmed, intelligent, not bold, not being conversion when with other folk. न चखुदं चारे किंची ये नविन्यो परे उपवदेयु सुखिनो वाखे मिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितता. त्याने कोणते असे लहानातले लहान कामे सुद्धा कर्म सुद्धा करू नये ज्यामुळे विद्वान त्याला दोष देतील. त्याच्यामुळे सर्व प्राणी सुखी राहोत, सर्वांचे कल्याण हो आणि सर्व लोक मनापासून प्रसन्न राहोत. Not even doing little things that otherwise one blame, may being all live happily and safe, and may their heart rejoice with themselves. ये केची पान भूतथी तसावा थावरावान वसेसा दिखावा ये महंतावा मच्छी मारस का अनुकथुला. संसारात जेवढे प्राणी मात्र आहेत मग ते चल आणि अचल, लांब असोत किंवा उंच असोत, मध्यम असोत किंवा छोटे असोत, दृश्य असोत किंवा अदृश्य असोत. Whatever they may be, with breath of life, whether they are fragile or very strong, without exception, be they long or short or middle size or be big or small. दिठावा ये अदिठा ये वदूरे वसंती अविदूरे भूतावा संभवे शिवा सभे सत्ता भवन्तु सुखितता. जे दिसणारे असोत किंवा न दिसणारे, दूर राहणारे किंवा जवळ राहणारे, वर्तमानात उत्पन्न झालेले असोत किंवा भविष्यात उत्पन्न होणारे असोत, ते सर्व प्रसन्न व सुखी राहोत. Or dense or visible or invisible, or whether they dwell far or they dwell near, those that are here, those seeking to exit, may all rejoice within themselves. न परोपरं निकुब्बेथ नाति मन्येत कथचिन केचि व्यारोसना पटिगचन्या नय्यमय्यस्य दुःखमिच्छेय. कोणीही एक दुसऱ्यासोबत धोकाधाडी करू नये, कोठेही कोणाला कोणीही अनासालित करू नये, वैर किंवा विरोधामुळे कोणासाठीही दुःखी होण्याची इच्छा करू नये. Let no one bring about another's wrong and not dispraise in any way or place. Let them not wish each other any ill for provocation or from enmity. माता यथा नियं पुत्रं आयुषा एकपुत्रमनुरक्षे एवं पि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलता एक पुत्राचे रक्षण आपले प्राण देऊन सुद्धा करते, त्याचप्रमाणे साधकांनी प्राणी मात्राविषयी आपले निरपेक्ष प्रेम वाढवावे. Just as a mother at the risk of life loves and protects her child, her only child, so one should cultivate this boundless love to all that live in the whole universe. मेतञ्च सर्वलोकस्मि मानसं भावये अपरिमाणं. भूतं न दोषतिरियं
असंबाधं अवेरं सर्व लोकांप्रती कोणत्याही अडथळ्याविना वैरभाव आणि शत्रुभाव विरहित होऊन साधक वरच्या दिशेला, खालच्या दिशेला, तिरक्या दिशेला, सर्व दिशांना आपला प्रेमभाव वाढवतो. Extending from a consciousness sublime upwards and downwards and across the world, untroubled, free from hate and enmity. तिष्ठं चरं निसिन्नो वा सयानो वा यावतस्य विगतमिदो एतं सतं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं अधिमाहु. एकाच ठिकाणी उभे राहून, चालत असता, बोलत असता, झोपून किंवा जोपर्यंत आळस येत नाही तोपर्यंत अशाच स्मृतीमध्ये अधिष्ठित राहावे. अशा स्मृतीलाच ब्रह्मविहार म्हणतात. And while one stands and while one sits, or when one lies down, still free from drowsiness, one should be intent on his mindfulness. This is divine abiding, here they say. दिठञ्च अनुपगम्य शीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयं गेदं नहि जातु गब्बसेयं पुनरेतीति. असा साधक पुरुष जर कोणत्या मिथ्या दृष्टीला ग्रहण न करता शीलवान आणि सम्यक दृष्टी संपन्न राहिला तर तो आपल्या कामतृष्णेचा नाश करून पुनर्जन्मापासून मुक्त होतो. तो पुन्हा या संसारात जन्म घेत नाही. But when one lives quite free from any view, is virtuous with perfect insight won, and greed from selfish desire let go, one surely comes no more to be reborn. गुड. हे एवढं सुंदर मेत्तासुत्त सांगितल्यानंतर, भिक्खूंना समजावून सांगितल्याच्या नंतर पुन्हा तथागत पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी वाचलंय त्यांना मी साधुवाद देतो. फार सुंदर वाचलं तुम्ही तिघांनाही, चंद्रा सर, नैना मॅडम आणि अर्चना, फार सुंदर वाचलं सगळ्यांनी. तुम्हाला त्याबद्दल अनेक अनेक साधुवाद. ओके. बुद्धांनी ह्या 500 भिक्खूंना जेव्हा हे मेत्तासुत्त सांगितलं आणि पुढे उपदेश करतात, किती सुंदर आहेत बघा. 10 गाथा आहेत ह्या मेत्तासुत्ताच्या. प्रत्येक गाथेचा अर्थ जेव्हा 500 भिक्खू एकत्र म्हणतायत, बुद्ध त्यांना सांगतायत की मी हे सुत्त तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही हे भिक्खूंनो हे तुमच्या निवासाच्या जागेवर पुन्हा जा जंगलामध्ये. तुम्ही तुमच्या निवासात आत जाण्याच्या अगोदर सकलं मेत्तसुत्तं कथेत्वा, हे संपूर्ण मेत्तासुत्त सांगून भिक्खूंना म्हणतात, भिक्खवे इमं तुम्हे बहिविहारस्य वनसंडतो पठ्ठाय सज्जायंता अंतो विहारं भविष्ययाथाती उयोजेसी. म्हणतात भिक्खूंनो, हे तुम्ही तुमच्या राहण्याच्या जागेच्या म्हणजे विहाराच्या वनामध्ये बाहेरच, राहण्याच्या जागेच्या बाहेरच सगळ्यांनी ग्रुपने सगळ्यांनी वनामध्ये या सुत्ताचे पठण करा आणि नंतर नंतर तुम्ही तुमच्या निवासस्थानामध्ये प्रवेश करा. ते सत्तारंग वंदित्वा, शास्त्यांना वंदन केले, निखमित्वा निघाले, अनुपुब्बेन तं ठानं पत्वा बहिविहारे गणसज्जायं कत्वा सज्जायमाना वनसंडं पविसिंसु. आणि मग त्यांनी शास्त्यांना वंदन केले, अनुक्रमाने त्या ठिकाणाहून निघून ते त्या जंगलामध्ये पोहोचले आणि राहण्याच्या ठिकाणाच्या बाहेरच एक संघपणे सुत्ताचे पठण करून नंतर ते विहारात गेले. तिथे गेल्यानंतर ते काय झालं, सकल वनसंडे देवता मेत्तचित्तं पटील भित्वा ते सं पच्चुगमनं कत्वा पत्त चिवर पटी गहनं आपुच्छिसु हत्तपाद संबाहनं आपुच्छिंसु ते सं तत्थ तत्थ आरखं संविदयिंसु पक्क धूपन तेलं विय
सन्निसिन्ना आहेसु. अरे किती चमत्कार झाला बघा. हे सगळं तिथे गेल्यानंतर त्यामुळे तेथील वनातील संपूर्ण देवतांच्या मनामध्ये काय झालं, भिक्खूंविषयी मैत्री युक्त भावना निर्माण झाली आणि ते त्यांना भेटण्यासाठी पुढे आले. त्यांच्यामध्ये मैत्रीची भावना पुढे झाली. मेत्त चित्तंग बघा, त्या देवताच्या मनामध्ये मेत्त चित्त पटील भित्वा, मैत्रीची भावना निर्माण झाली आणि ते त्यांना भेटण्यासाठी ते संपच्युगमनं, ते पुढे आले. भिक्खूकडून त्यांचे पत्त चिवर पटी गणनं, पात्र चिवर त्यांचे घेण्यासाठी विचारू लागले. हत्तपाद संभाहनं आप उच्चिंसू, त्यांचे हात पाय चोळून देण्यासाठी विचार करू लागले. ते संग तस तस त्यांच्या रक्षणासाठी सर्व बाजूनी सुरक्षा रक्षक ठेवले गेले आणि त्यांचे सोबत ते काय केले, सन्निसिन्ना आहेसू, ते त्यांच्या सोबत खाली बसले. मग कथ्थची अमनुष्य सद्दो नामना होसी, कसल्याच प्रकारचा अमनुष्याचा म्हणजे राक्षसासारखा जो आवाज येत होता, विक्राळ आवाज येत होता, त्याचा नामोनिशान झाला. तो आवाज येईनासा झाला. नाम न अहोसी, येईना आवाज तो. तेसंग भिक्खुनंग चित्तंग एकगंग अहोसी, त्यामुळे काय झालं, भिक्खूंचं चित्त काय झालं, एकाग्र चित्त झालं भिक्खूंचं. एकगंग अहोसी, ते रत्तिठान दिवाठानेसु निसिन्ना विपसनाय चित्तंग ओतारेत्वा अत्तनी खैवयं पठ्ठपेत्वा अयं अत्तभावो नाम भिज्जन कट्टेन अथा अवरठ्ठेन कलाल कुलाल भाजन सदिसो तं विपसनं वड्डईसु. हे एवढं चांगलं त्या वनामध्ये झाल्यामुळे त्यांची सेवा करू का असे विचारू लागले. त्यांच्याबरोबर खाली बसले. ते असं खाली बसल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, सर्व बाजूने सुरक्षा रक्षक केले आणि त्यांच्यासोबत ते खाली बसले. कसलाच राक्षसी आवाज येईना. त्यांचे चित्त एकाग्र झाले, शांत झाले. रात्रीच्या आणि दिवसाच्या प्रहरी शांतपणे ते विपश्यना करू लागले. त्यांना लगेच मन एकाग्र झालं, अंतर्ज्ञान प्राप्त झालं. अनित्य आणि क्षणिक प्रकृतीचा साक्षात्कार झाला आणि हे जे नाशिवंत शरीर आहे ते एखाद्या मातीच्या भांड्याप्रमाणे कलाल भाजन सदिसो, मातीच्या भांड्याप्रमाणे आहे याची जाणीव त्यांना झाली. आणि मग असं होता होता त्यांच्या विपश्यनामध्ये वड्डईसू, विपश्यनामध्ये सुद्धा वृद्धी झाली. सम्मा संबुद्धो गंधकुटिया निसिन्नो ते संग विपස්සनाय आरद्ध भावं यत्वा ते भिक्खू आमंतेत्वा एवमेव भिक्खवे अयं अत्तभावो नाम भिज्जन कट्ठेन अथ अवरठ्ठेन कुलाल भाजन सदिसो एवाति वत्वा ओभासं फरित्वा योजन सते ठितोपी अभिमुखे निसिन्नो विय छ बंडरंसियो विसज्जेत्वा दिस्समाने नरूपेन इमंगाथम आह. मग आता इथे जो चमत्कार झाला वनामध्ये, मग तथागत काय स्वस्त बसतील का? त्यांनी यांना कामाला लावलं होतं की नाहीये, मी हे तुम्हाला शस्त्र देतोय, हे शस्त्र घेऊन तुम्ही जा आणि त्याचा प्रयोग करून पहा. तथागत आपल्या गंधकुटीमध्ये बसले होते. आपल्या जेतवनातील गंधकुटीमध्ये बसून ते साधना करत होते. त्या साधनेमधूनच तथागतांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्या भिक्खूंना पाहिलं. ते विपश्यना ज्ञानामध्ये ते किती प्रगती झाली आहे ते पाहिलं. त्यांचं चित्त कसं एकाग्र झालेलं आहे ते तथागतांनी जाणलं आणि तेव्हा त्यांच्या ध्यानामध्ये उपस्थित झाले. एवमेव आराध्य भावं यत्वा ते भिक्खू आमंतेत्वा, ते त्यांच्या ध्यानामध्ये उपस्थित राहिले आणि त्या भिक्खूंना तथागतांनी आमंत्रित केलं, बोलावलं. त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये जाऊन बोलावलं. भिक्खूंनो एवमेव भिक्खवे अयं अत्तभावो नाम. आता भिक्खूंनो, हे जे शरीर आहे, हे जे नाजूक शरीर आहे, हे अनित्य स्वभावाचं आहे आणि ते कसं आहे, एखाद्या मातीच्या भांड्याप्रमाणे आहे. अत्तभावो नाम भिज्जन कट्ठेन अथर अवठ्ठेन कुलाल भाजन सदिसो, मातीच्या भांड्याप्रमाणे आहे असे म्हणून त्यांनी आपली तेजस्वी आकृती निर्माण केली. येवाती वत्वा ओभासं फरित्वा, कशी आकृती निर्माण केली, योजन सते ठितोपी अभिमुखे निसिन्नोविय, अशी एक मोठी अशी आपली तेजस्वी आकृती अशी निर्माण केली
जी की 100 योजन पासून योजन सते 100 योजनापासून सुद्धा दुरून सुद्धा ती दिसू लागली. ती भिक्खूंच्या समोर बसलेली ती आकृती त्यांची निर्माण झाली आणि ती भिक्खूंच्या दृष्टीस पडली. भिक्खूंच्या दृष्टीस ती आकृती नुसती पडली नाही, तर त्या आकृतीमधून 6 रंगाची किरणे निघू लागले. 56 रसियो विसर्जित्वा आणि दिस्समानेन रूपेण इमन गातमा दृष्टीस पडली आणि अशी 6 रंगाची किरणे प्रकाशित करून त्यांनी तथागतांनी पुढच्या ह्या गाथा उद्गारल्या. ह्या ज्या गाथा आहेत आजच्या कथेच्या याच्यावरच ही कथा आधारित आहे. कुंभ उपमंग काय मीमंग विदित्वा नगर उपमंग चित्तमीदंग ठपेत्वा योधेथ मारंग पैया उधेन जीतंच रखे अनिवेसनो सियाती. या शरीराला मातीच्या घड्याप्रमाणे नश्वर आहे ना, ह्या मातीच्या घड्याप्रमाणे आणि ह्या चित्ताला नगराप्रमाणे असे जाणा. नगर कसं असतं, संरक्षित असतं, बळकट असतं, असे जाणा तुम्ही. आणि मग प्रज्ञारूपाचे शस्त्र घेऊन त्या माराशी युद्ध करा आणि त्या माराला जिंकल्यावर सुद्धा तुम्ही चित्ताचे संरक्षण करा आणि अनासक्त राहा. रिअलायझिंग दॅट दिस बॉडी इज फ्रॅगाइल as a jar, establishing these thoughts as firm as a city, one should attack Mar with the weapon of wisdom. One should stand guard over Mara when he is defeated. अशा प्रकारे ही गाथा तथागत त्या भिक्खूंना त्यांच्या समोर जाऊन सांगतात आणि त्याच्यामुळे भिक्खून अर्थातच त्यांना अर्हंत म्हणतात. ते भिक्खू पुढे ते आलेला आहे. या शरीराला अनासक्त राहा अशा प्रकारे उपदेश करून तथागत तिथून आपल्या त्यांच्या चित्तातून अदृश्य होतात पुन्हा. ह्या गाथेमध्ये जे जे काही कठीण शब्द सुद्धा आलेले आहेत त्या शब्दांचा सारांश या ठिकाणी मी दिलेला आहे. केवळ जे अभ्यास करणारे आहेत, जे अकॅडमिक आमचे स्टुडंट वगैरे आहेत, विद्यापीठातले असतील किंवा कोणी बाहेरचे असतील, तर त्यांच्यासाठी म्हणून हे प्रत्येकाचा शब्दार्थ अवघड शब्द आहेत, तो शब्दार्थ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ही गाथा या ठिकाणी संपली, ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. ऑफकोर्स आपण चर्चा हे सर्वात शेवटी करणार आहोत. तर हे पहिली कथा आता संपली आहे. लगेच आपण दुसऱ्या कथेला सुरुवात करतोय. हे पंचसत भिक्खुवत्तु निट्टित्व संपलं या ठिकाणी. तर हे जे पुतिगत तिस्स थेर ची कथा आहे, ह्या पुतिगत तिस्स थेराची कथा अशा प्रकारे आहे की याची सुरुवातच आहे की हे शरीर जे आहे क्षणभंगूर आहे आणि हे शरीर क्षणभंगूर आहे, हे केव्हाही चेतनाहीन होते अशा प्रकारे तथागत एक वाक्य म्हणतात सुरुवातीला आणि ह्या कथेला सुरुवात होते. ही धम्मदेशना जी आहे शास्त्यांनी श्रावस्तीमध्ये राहत असताना पुतिगत तिस्स थेर ह्याच्याविषयी सांगितले आहे. श्रावस्ती येथील एका कुलपुत्राने शास्त्राकडून धम्म ऐकल्यानंतर, धम्मदेशना ऐकल्यानंतर त्याच्या उरामध्ये असा शब्द आलेला आहे पालीमध्ये, त्याच्या छातीमध्ये, उरामध्ये, हृदयामध्ये अशा अर्थाने आपण घेऊया. धम्म उत्पन्न होतो आणि तो शास्त्राकडून प्रवज्या घेतो. उपसंपदा झाल्यानंतर, प्रवजित झाल्याच्या नंतर त्याचे नाव तिस्स असे होते, तिस्स थेर असे होते. मग काही काळ गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असा रोग उत्पन्न झाला की मोहरीच्या आकाराचे असे फोड पहिल्यांदा त्याच्या शरीरावर येऊ लागले. इथे एक चित्र दिसले तुम्हाला समोर. पहिल्यांदा ते मोहरीच्या आकाराचे फोड उत्पन्न झाले. जसा जसा हा आजार बळावत गेला ते फोड अनुक्रमाने वाढत गेले. नंतर ते वाटण्याच्या आकाराचे झाले. त्याच्यानंतर मोठे चिकपीस चणे असतात, मोठे चण्याच्या आकाराचे झाले. त्याच्यानंतर पीचचं एक फळ असतं, त्या फळाच्या आकाराचे झाले. पुन्हा ते आवळ्याच्या आकारासारखे झाले. बेल असतं, बेलाचं कोवळं कोंब असतं, त्या बेलाच्या कोवळ्या कोंबाच्या आकाराचे झाले. आणि शेवटी ते बेलपत्थर जे असतं, बेलपत्थर पिकलेलं, बेळू वसलाटू मत्ता, बेळू व मत्ता हुत्वा पबिजिन्सू. जेव्हा ते बेलपत्थराच्या आकाराचे झाले आणि शेवटी बेलपत्थराच्या आकाराचे होऊन ते फुटायला लागले आणि ते फुटून सगळ्या शरीरावर त्याच्या छिद्र दिसू लागले.
एवढी त्याची अवस्था वाईट झाली की सगळे अंगातनं पू वाहतोय, रक्त वाहतोय, छिद्र पडलेले आहेत, कपडा अंगावरती भिजलेला असतो नेहमी, आणि लोक त्याला पुतिगत तिस्स या नावाने ओळखू लागले, असे म्हणू लागले. मग काही काळानंतर रोग एवढा बळावला की काही काळानंतर त्याची हाडं सुद्धा ठिसूळ झिजू लागली, ठिसूळ होऊ लागली. त्याला काळजी घेण्यासाठी त्याचं कोणीच नाही आहे. ऑफकोर्स प्रवचना घेतली होती, घरच्याचा कोणाचा संबंध नाही आहे, परंतु सहकारी भिक्खू वगैरे नॉर्मली घेत असतात काळजी एकमेकांची, पण ते सुद्धा कोणी त्याची देखभाल करेना, काळजी घेईना त्याची. त्याचे अंथरूण आणि पांघरूण हे सर्व सुद्धा रक्ताने माखून गेलं होतं, ते सुकलं होतं सगळं, आणि ते सुद्धा ते पॅनकेक सारखं कडक झालेलं होतं. आणि मग त्याचे सहकारी त्याची काळजी घेत नव्हते, आणि एखाद्या अनाथाप्रमाणे तो काय करायचा, एखाद्या अनाथाप्रमाणे कुटीच्या बाहेर पडून राहायचा. अशी त्याची अवस्था झालेली. मग तथागतांचं काय होतं, बुद्धानंच नाम द्वेवारे लोक ओलोकनं. बुद्ध दिवसातून 2 वेळा अवलोकन करायचे, संपूर्ण जगाचं अवलोकन करायचे. बुद्ध आपल्या ध्यानामध्ये बसून पहाटे उठून बुद्ध अवलोकन करायचे संबंध सृष्टीचं, आणि पहाटे या चक्रवाळातील सर्व प्राणी मात्रांवर प्रत्यक्ष आपल्या गंधकुटीतून दृष्टी टाकत असत, आणि सायंकाळी गंधकुटीच्या बाहेर दिव्य दृष्टीने सुद्धा लोकांचं अवलोकन करीत असत. आणि त्याच वेळी अवलोकन करत असतानाच तस्मीपन समये भगवतो ज्ञान झालस अंतो पुतिगत तिस्सते रोपय्याई. आणि अशा प्रकारे अवलोकन करीत असतानाच त्यांच्या तथागतांच्या नजरेला हे पुतिगत तिस्सथेर दिसला. मग त्यांनी जाणले, अरे हा तिस्स जो आहे अरहंत होण्यासाठी तयार झालेला आहे. त्यांनी विचार केला, ह्या भिक्खूला त्याच्या सर्व सहकार्यांनी सोडलंय, यावेळी माझ्याशिवाय त्याला कोणताच आधार नाही, कोणाचाच आधार नाही. आणि म्हणून ते आपल्या गंधकुटीतून निघून, विहाराची गंधकुटीतून निघून चारिका करत करत जेथे अग्निशाळा होती अशा ठिकाणी तथागत गेले. पाण्याचे भांडे धुवून घेतले, तिथे जाऊन त्यामध्ये पाणी टाकून ते गरम होईपर्यंत तेथेच थांबले. पाणी गरम झाल्यावर ते धुवून जेथे तो भिक्खू पडला होता तिथे गेले. अतिशय समर्पक चित्र शोधलेले आहेत आपल्या टीमने. जेथे तो भिक्खू पडला होता तिथे गेले. त्यावेळी तेथील भिक्खू शास्त्यांना म्हणाले, राहू द्या भंते, आम्ही त्याला येथे तुमच्याकडे घेऊन येतो. आणि असे म्हणून त्यांनी मंचकासहित त्या भिक्खूला तिस्स याला अग्निशाळेपर्यंत घेऊन आले. शास्ता जिकडे होते तिकडे घेऊन आले. शास्त्याने असं माप घेतलं, पाण्याचं भांड घेतलं आणि गरम पाण्याचा शिडकाव त्याच्या अंगावर केला. नंतर भिक्खूंकडून त्या तिस्साचे बाहेरील कपडे, पांघरुणाचे कपडे गरम पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेतले आणि सूर्यप्रकाशात ते सुकण्यासाठी पसरविले. त्यानंतर तिस्स त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचे गरम पाण्याने ओले करून चोळून त्यांचे बाहेरचे कपडे म्हणजे पांघरुण आणि अंथरूण सुद्धा असे धुवून घेतले गरम पाण्याने आणि पुन्हा ते वाळत टाकले. नंतर तिस्स यांच्या जवळ गेले आणि त्यांचे शरीर गरम पाण्याने ओले करून चोळून त्याला आंघोळ घातली. आंघोळ संपली तेव्हा त्याचे पांघरायचे कपडे सुकले होते तोपर्यंत. आणि मग शास्त्यांनी काय केलं, ते पांघरायचे कपडे, सुकलेले कपडे त्याच्या अंगावर घातले आणि मग ते अंतरायचे कपडे गरम पाण्याने स्वच्छ धुवून तेही सूर्यप्रकाशात सुकण्यासाठी ठेवले. किती प्रोसिजर केली पहा. पहिल्यांदा पांघरायचे कपडे सुकून टाकले, ते सुकल्याच्या नंतर त्याला आंघोळ घातली, नंतर हे कपडे त्याच्या अंगावर टाकले आणि नंतर अंथरुणाचे कपडे घेतले. पुन्हा अंतरायचे गरम पाण्याचे कपडे स्वच्छ धुवून तेही सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी पसरविले. जसे जसे पाण्याचे बाष्पीभवन होत गेले
त्याचे सर्व अंथरुणाचे कपडे सुकून गेले, अंगही त्याचं सुकलं. नंतर तिस्सयाला पिवळी वस्त्रे, चिवराची कपडे, अंडरगार्मेंट आणि अपर गार्मेंट नेसवल्यानंतर त्याचे शरीर ताजे तवाने आणि चित्त स्थिर झाले. अरहंत होण्यासाठी तयार झालं होतं त्याचं चित्त. आणि त्यानंतर शास्ता त्याला पलंगावर त्याला झोपविण्यात आले. शास्ता त्याच्या उशाकडे बसतात. त्याच्या डोक्याच्या सत्तातच उशी सके ठतवा, त्यांच्या उशाकडे उभे राहतात येऊन. आणि मग ते त्या तिस्साला म्हणतात, हे भिक्खू, तुझ्यातून आता चेतना निघून जाईल. तुझे हे शरीर काहीच कामाचे राहणार नाही आणि ते एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे, जळलेल्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे ते जमिनीवर पडून राहील. आणि असे म्हणून शास्त्यांनी पुढील गाथा उद्गारल्या. तोपर्यंत त्या तिस्साच्या मनातले सगळे संखार निघून गेले होते. अरहंत पदाकडे तो वाटचाल करत होता. तथागतांनी त्याला गाथा ऐकवली. हे तुच्छ शरीर आहे तुझं, अचिरंग वतयंकायो पथवी अधिशेषती क्षुद्धो अपेतमीयानो निरथवं कलिंगरती. हे जे तुच्छ शरीर आहे, हे शरीर लवकरच चेतनाहीन होईल आणि हे चेतनाहीन झालेलं शरीर एखाद्या निरुपयोगी लाकडाप्रमाणे जमिनीवर पडून राहील. In no long time this body will lie on the ground, despised with consciousness, departed like a useless log. अशा प्रकारे शास्त्र त्याला उपदेश करतात. आणि पुढे जे काय होतं, अर्थातच त्याचा प्राण निघून जातो, त्याला अरहंत पद प्राप्त होतं. अशा प्रकारची ही गाथा पुथिगत तिस्सथेराची गाथा आहे. पहिल्या गाथेप्रमाणेच शब्दार्थ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. मी जे अभ्यासू असतील ते पाहतील पुढे चालून. आपण क्विकली तिसऱ्या गाथेकडे जाऊया. पुथिगत तिस्सथेराची ही गाथा सुद्धा अतिशय छोट्या छोट्या गाथा आहेत. ही स्टोरी या ठिकाणी संपते. याच्यानंतर नंदगोपाळक वत्थू म्हणून एक छोटीशी कथा आहे. नंदगोपाळ, नंद हे त्याचं नाव असतं. गोपालक, गोपालक म्हणजे गायीचा कळप पाळणारा, जनावरांचा कळपांचं पालन करणारा, अशा प्रकारची ही गाथा आहे. तर ही गोपालकाची गाथा, जे काही द्वेष करणारा द्वेष करण्यासोबत करतो, ही धम्मदेशना शास्त्याने कोसल येथे राहत असताना नंद ह्या गोपालकाविषयी दिलेली आहे की दिसो दिसंग यंग तंग कैरा वेरी वापन वेरीनंग मिच्छा पणिहितं चित्तं पापियो नंग ततो करे. शत्रू शत्रूची किंवा वैरी वैऱ्याची जेवढी हानी करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने, जास्त पटीने हानी कुमार्गावर चालणारे चित्त करते. श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिक गृहपतीकडे नंद नावाचा एक गोपालक म्हणजे गायी पाळणारा, कळप पाळणारा राहत असे. तो त्याच्या गुरांच्या कळपाचे रक्षण करत होता. तो श्रीमंत, धनवान, खूप सधन सुद्धा होता. असे सांगितले जाते की त्या काळी केनीय जटिल म्हणजे जैनांचा केनीय नावाचा जटिल होता. तो केनीय जटिल प्रवचित झाल्यानंतर शेवटी चटयानी आच्छादलेल्या कुलूपबंद अवस्थेत जगातून निरोप घेताना आढळला. त्यांनी काय केलं होतं माहित नाही, पण चटईने आच्छादून जगाचा निरोप घेत असताना तो कुलूपबंद अवस्थेत लोकांना आढळला होता. तद्वतच हा नंदगोपाल हा काय करायचा, राजांच्या मैसुलाची देखभाल करत असताना, तेथील राजाच्या मैसुलाची देखभाल करत असताना स्वतःची सुद्धा संपत्ती त्याने जमा केली होती. अर्थातच तो वाईट मार्ग झाला. राजाच्या संपत्तीची देखभाल करत असताना त्यांनी स्वतःची सुद्धा संपत्ती निर्माण केली होती, जमा केली होती. आणि नंद काय करायचा, पुन्हा पुन्हा गायीच्या दुधापासून तयार केलेले 5 प्रकारचे पदार्थ, गोरस 5 प्रकारचे पदार्थ म्हणजे दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, हे सगळे पदार्थ घेऊन अनाथ पिंडकाच्या घरी जायचा. आणि अनाथ पिंडकाच्या घरी शास्ता अर्थातच तिथे येत असे अनाथ पिंडकाच्या घरी, आणि शास्त्यांना बघायचा तो जाऊन. तिथे मनामध्ये एक लोभ पण असेल त्याच्या. शास्त्यांना पाहायचा, धम्म ऐकायचा आणि शास्त्यांना आपल्या घरी येण्याविषयी सतत बोलवत राहायचा. मग शास्त्यांनी काय केलं, त्याचे ज्ञान परिपक्व होण्याची वाट पाहिली. परिपक्व भावंग, त्याचे ज्ञान
परिपक्व होण्याची वाट बघितली आणि त्याच्याकडे जाण्याचे टाळले. परंतु एके दिवशी पिंडपातासाठी मोठ्या भिक्खू संघासहित चारिका करत असताना त्याचे ज्ञान परिपक्व झाले आहे असे जाणून शास्ता जात जात असताना रस्त्याच्या बाजूला एका नंदाच्या घराच्या जवळच एका झाडाखाली शास्ता जाऊन बसले. नंद जो आहे तो शास्त्याजवळ गेला, या ठिकाणी दाखवलेला आहे. तो नंद शास्त्याजवळ गेला, वंदन करून स्वागत करून त्यांना निमंत्रण देऊन 7 दिवस भिक्खू संघासह गायीच्या दुधाचे 5 प्रकारचे पदार्थ त्यांना देऊ केले आणि परत जाताना 7व्या दिवशी अनुमोदन केले. आणि अनुक्रमाने शास्त्याने सुद्धा 7व्या दिवशी शास्त्याने काय केलं, दानकथा सांगितली, शीलकथा, सगळकथा वगैरे जो क्रम होता त्यांचा धम्मदेसनेचा ते सर्व त्यांनी धम्मदेसना दिली. अनुक्रमाने ही सगळी धम्मदेसना दिली. धम्मदेसनेच्या शेवटी तो नंदगोपालक श्रोतापत्ती मार्गात स्थापित झाला. म्हणजे त्याला फर्स्ट फळ प्राप्त झालं, श्रोतापत्ती मार्गात स्थापित झाला. आणि त्यानंतर त्याने शास्त्यांचे भिक्षापात्र घेतले, काही अंतर त्यांच्या सोबत गेला पुढे. आणि तेव्हा शास्ता त्याला म्हणाले, नंदा थांब, आता तू याच्या पुढे येऊ नकोस असे त्यांनी सांगितलं. थांब नंदा, उपासका थांब. आणि असे सांगितल्यावर तो तेथेच थांबला, वंदन केले आणि परत फिरला. आणि त्याच क्षणी एका शिकाऱ्याने बाण मारून नंदाचा मृत्यू झाला. नंदाचा मृत्यू झाल्यानंतर मग मागाहून येणाऱ्या भिक्खूंनी ते पाहिलं आणि ते नंतर जाऊन शास्त्यांना म्हणाले, म्हणते तुमच्या इकडे येण्यामुळे नंदाने खूप दान केले, तुमच्या बरोबर सोबत केली आणि परत जाताना तो मारला गेला. जर तुम्ही आला नसतात तर त्याचा मृत्यू झाला नसता. आणि मग शास्ता म्हणाले, भिक्खूंनो, मी गेलो असतो किंवा नाही गेलो असतो, जर नंद 4ही दिशा आणि 4 अनुदिशाकडे गेला असता तरीही तो मृत्यूपासून सुटू शकला नसता. जे चोर किंवा शत्रू करू शकत नाहीत ते येथे ह्या जगातील प्राणी मात्रामधील वाईट, अप्रामाणिक, खोट्या मार्गावर असलेले चित्त करत असते. आणि असे म्हणून शास्त्यांनी पुढील गाथा उद्गारल्या. दिसो दिसं यंग तं कैरा वेरी वापन वेरीनं मिच्छा पणिहितं चित्तं पापियो नंग ततो करेती. शत्रू शत्रूची किंवा वैरी वैऱ्याची जेवढी हानी करतो त्यापेक्षा जास्त हानी कुमार्गावर चालणारे चित्त करते. Whatever a hater may do to a hater or an enemy to an enemy, thoughts attached to falsehood will do a man yet more harm. अशा प्रकारे ही जी नंदगोपाळाची शेवटची गाथा आहे या ठिकाणी सांगून हा शब्दार्थ त्या कथेचा देऊन आजच्या 3 कथा तुम्हाला सांगून झाल्या. या 3ही कथा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजल्या असतील असे मला वाटते, मी गृहीत धरतो. आणि याच्या पुढे हे सेशन प्रश्नोत्तरासाठी किंवा पुढच्या मार्गदर्शनासाठी खुलं आहे असं मी सांगतो. चंद्रा सर, नैना मॅडम आणि मिसाळकर सर, यू कॅन टेक ओव्हर सर. नमो बुद्धाय. मला वाटतं जे श्रोते आहेत त्यांच्याकडून काही प्रश्न असतील तर सोनवणे सर त्यांना उत्तर देतील. तर प्रश्न उत्तराबद्दल आपण पहिले ते सेशन करू, नंतर वेळ पडली तर मी थोडंसं बोलेन. हॅलो सर. हा बोला. स्टोरी मध्ये जे वृक्षावर राहणारे देवता होते तर त्यांनी भिक्खूंसोबत असा दुराचार केला होता आणि म्हणजे त्यांना असं खूप साऱ्या मॅजिक ट्रिक्सनी त्यांना सतवण्यात आलं होतं. फॉर एक्झाम्पल मॉन्स्टर्स अँड ऑल. तर आता पण रुरल एरियाज मध्ये मोस्टली अशा खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत की झाडाखाली बसू नये रात्रीच्या वेळेस, आणखी दुसऱ्या पण मनगडत गोष्टी.
तर ह्या सगळ्या म्हणजे हे रिअल आहे असं होत असेल का आता सुद्धा? हो हो, गुड गुड, अतिशय चांगला प्रश्न आहे हा. आणि आपल्या कॉस्मॉलॉजी प्रमाणे, बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी ज्याला माहिती नाहीये त्याच्यासाठी याचं परफेक्ट उत्तर म्हणजे सध्याचं जे आहे ते मिसाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा गाढा अभ्यास आहे याच्याबद्दल. म्हणजे हे असतात, मी एवढंच सांगेन इथे की सुत्तामध्ये आलेलं आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे. बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये सुद्धा जिथे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त सांगितलं त्या सुत्तामध्ये सुद्धा देवतेंचा उल्लेख आलेला आहे. बऱ्याचशा देवता दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या अवतीभोवती राहतात. जशा त्या वृक्ष देवतेचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे ते निश्चितच आहेत, परंतु उगाच ते कोणाला त्रास वगैरे काही देत नाहीयेत. त्याच्यापैकी आपण असतात एवढं गृहीत धरायचं. आपण जर सन्मार्गावर चालत असू तर काहीच त्याचा परिणाम आपल्यावर होत नाहीये, त्या कोणाला त्रासही देत नाहीये. ते त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना ती गती त्यांना मिळालेली असते. त्यांचं जे आचरण पूर्वीच्या लाईफमध्ये जन्मामध्ये झालेलं असतं त्याप्रमाणे त्यांना ती गती मिळालेली असते. आणि याच्याबद्दल अधिक मार्गदर्शन मिसाळकर सर आहेतच, त्यांचा स्पेशल विषय आहे हा, म्हणजे नॉन ह्युमन एंटिटी बद्दलचा. तर त्याच्याबद्दल ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांचा जेव्हा टर्न येईल त्यावेळेला. मी आता एवढंच सांगू इच्छितो की देवता ह्या आहेत त्या ठिकाणी, सदाचारी देवता आहेत असा तिथे उल्लेख होता. आपल्या सद्गुणी देवता तिथे राहत होत्या असं या कथेमध्ये उल्लेख आहे. ते काय नुसतेच काय भूत प्रेत वगैरे असे काही नव्हते, देवताचा उल्लेख आहे. देवता निश्चितच पुण्य केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा जन्म होतो देवतांचा. तर त्या ठिकाणच्या ज्या देवता होत्या त्या वृक्ष देवता असतील, वृक्षावर राहणाऱ्या असतील, त्यांच्या बायका मुलासहित ते त्या ठिकाणी राहत होते. त्यांनी पूर्वीच्या जन्मात निश्चितच पुण्य केलं होतं आणि ह्युमन पेक्षा वरच्या पदाला त्या पोचलेल्या होत्या. तर त्याच्याबद्दल मिसाळकर सर पुन्हा सांगतील, पण मी एवढंच सांगेन की देवता आहेत. तुम्ही जे म्हणता गावाकडे वगैरे झाडाखाली बसू नये वगैरे म्हणतात, ते पूर्वापार चाललेलं आहे, परंतु त्याचं टेक्निकल रिझन कोणी सांगू शकत नाही, कशा प्रकारे बसावं, कशा प्रकारे बसू नये वगैरे वगैरे. म्हणजे आपण हे नाकारू पण नाही शकत ना सर की ह्या अंधश्रद्धा किंवा भ्रामक कल्पना आहेत म्हणून? नाही नाही नाही, नाकारू शकत नाही. राईट. ओके सर. सर नमस्ते सर, वीरेंद्र पाल। अच्छा, हाँ पाल जी बोलिए बोलिए। सर अभी इसी में मैडम ने पूछा उसी में थोड़ा सा ऐड करना चाहूँगा। हाँ बोलो। अभी भी तो ये मैडम ने बहुत अच्छा प्रश्न किया सर, उसी में अभी भी ये काल्पनिक है, इसको कैसे कंसीडर करेंगे? क्योंकि गांव में अभी भी अगर किसी को ये चीजें हम अगर बुद्धिस्ट कॉस्मोलॉजी को समझ अगर हम इस चीज को विश्वास करते हैं और बाहर में आज की स्थिति अगर गांव की चीज बताएंगे इसको थोड़ा दूसरी तरह से लेंगे कि अभी ये इसको सीन एंड अनसीन एंटिटी के अकॉर्डिंगली तो भूत प्रेत या इस तरह से हम देखते हैं सर। तो उसी प्रश्न के बारे में मुझे भी थोड़ा सा ये था कि सर सीन और अनसीन एंटिटीज जो हैं सर, अगर अभी इसको हम समझ रहे हैं कि जो बुद्धिस्ट कॉस्मोलॉजी जैसा सर ने बताया, इसको आगे गांव में अगर कह रहे हैं इसको अगर हम चीज बोलते हैं लोग बोलते हैं कि अभी ये लोग इतना पिछड़ा है, इसी यही खाली पूछना। मला वाटतं सर ह्या देवताबद्दल आणि नॉन ह्युमन एंटिटी बद्दलच याच्यामध्ये आलेला आहे ना, तर लोकांना त्याच्यामध्ये कुतूहल आहे ऐकायचं की जसं जसं आता वीरेंद्र म्हणत होते की खेड्यामध्ये सुद्धा आणखी म्हणजे हे लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा भूत प्रेत म्हणा किंवा देवता वगैरे हे असतात, मग या अंधश्रद्धाच नाही का, असं एक त्यांचं म्हणणं आहे। तर मला म्हणायचं की ते अंधश्रद्धा वगैरे हे नाही आहे, हे तर कॉस्मॉलॉजी नीट प्रकारे आपण समजून घेतली पाहिजे पहिल्यांदा की काय आहे याच्यामध्ये। अंधश्रद्धा नाही आहे, हे आपल्या पूर्वकर्मामुळे त्या ठिकाणी त्यांचा झालेला असतो, त्यांचा जन्म झालेला असतो आणि ते तिथलं सुख उपभोगत असतात। ते कोणाला त्रास वगैरे देत नाहीये, तुम्हाला कधी त्रास द्यायला वगैरे विनाकारण ते येत नाहीयेत ते। आणि या ठिकाणी या कथेमध्ये जे आहेत ना, ह्या कथेमध्ये ते एवढ्यासाठी त्यांना भीती वगैरे दाखवायचं केलं की आमचं मुलाबाळांचं इथे राहणं दुर्मिळ हे झालेलं आहे आणि याच्यासाठी हे इथून जावं अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यांना अशा वेगवेगळ्या आकृत्या वगैरे दाखवल्या। पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं अरे हे तर चांगलं कर्म करतात
मेत्ता सुत्ताचं पठण झाल्याच्या नंतर बुद्ध त्यांना सांगतात की दृश्य अदृश्य शत्रू असेल मित्र असेल सर्वांप्रती जी मैत्री भावना तुम्ही व्यक्त केली पाहिजे. तर ते जेव्हा ते ऐकतात त्यावेळेला ते मन त्यांचं परावर्तित होतं. तर ही भावना आपल्याला खेडेगावात किंवा आपल्या ह्या जुन्या चालीरीती मागे कोणी समजावून सांगितलेली नसते. फक्त मनामध्ये भीतीच असते, अरे या ठिकाणी भूत आहे, या ठिकाणी केत आहे, या ठिकाणी अमकं आहे तमकं आहे वगैरे. पण त्याचं पूर्ण निराकरण किंवा पूर्ण त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला कोणी सांगितलेली नसते. सांगण्याची गरज आहे. येस. तर सोनवणे सरांनी 3 कथा खूप मेहनत करून प्रेझेंट केल्या आणि खूप छान वाटलं. आणि चंद्राजी, नैना मॅडम आणि अर्चना मॅडमने पण खूप सुंदर वाचन केलं. खूप म्हणजे गोड वाटत होतं ऐकायला, श्रवणीय होतं. चांगला प्रयोग आहे हा. आणि जे या ग्रुपमध्ये आहेत काही लोक, काही नवीनही असतील, तर आपला उद्देश जो आहे तो कथा समजून सांगण्याचा आहे, अट्टकथा समजून घेण्याचा आहे आणि त्यात काही पाली कोटेशन आहे ते पण समजून सांगण्याचा आपला हा उद्देश आहे. यामध्ये जो जातक अट्टकथा नुसतं गोष्टी सांगून टाइमपास करायच्या नाही, तर आपल्याला धम्म जाणून घ्यायचा, पाली भाषा जाणून घ्यायची, त्यातले जे बारकावे आहेत किंवा विविध आस्पेक्ट जे आहेत, विविध संदर्भ आपण या सगळ्याचा चर्चा करत असतो. आणि जे श्रोते आहेत त्यांच्याकडून आपण प्रश्न घेत असतो की या कथेच्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत का. पहिली जी कथा झालेली आहे ती मेत्ता सुत्ता बद्दलच आहे, की मेत्ता सुत्त बुद्धाने का सांगितला. बरेच जण मेत्ता सुत्त म्हणतात, पण मैत्रीभाव जो आहे ते कोणाबद्दल ठेवायचा आहे. तर या विश्वात जे काही दिसणारे प्राणी आहेत किंवा न दिसणारे प्राणी आहेत त्या सगळ्याबद्दल मेत्ता आहे. जे वरचे आहेत म्हणजे देवलोक आहेत त्यांच्याबद्दल मेत्ता आहे, तसेच खालचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलही मेत्ता आहे. आणि जेव्हा बुद्धाने या लोकांना पाठवलं विपश्यनेसाठी बाहेर साठी, तर ते जंगलात जाण्याच्या आधी त्यांनी मेत्ता भाव न ठेवल्यामुळे जेव्हा ते तिथे गेले तर यांचे पवित्र, हे भिक्खू पवित्र असल्यामुळे ज्या वृक्ष देवता होत्या ना त्यांना वर राहणं शक्य नव्हतं. की जेव्हा हे सिनियर आहेत त्या मानाने, प्युरिटीच्या मानाने, म्हणून त्या देवता त्यांना खाली आल्या, त्यांना रिस्पेक्ट म्हणून. पण म्हणूनच त्यांना अडचण जात होती की हे 1 दिवस थांबणार, 10 दिवस थांबणार, किती दिवस थांबणार. मग आमचं तर जे वृक्षावर राहायचं जे आहे, आमचा निवास जे आहे, आमचा जो अबोड आहे, किंवा अबोड म्हटल्यापेक्षा विमान म्हणतात त्याला, तिथे आम्हाला आमच्या ठिकाणी राहताच येणार नाही जर हे भिक्खू इतर आले. म्हणून ते त्या भिक्खूंना त्रास देण्याला सुरुवात करतात. ते भिक्खू घाबरतात, नंतर बुद्धाकडे येतात आणि बुद्ध त्यांना सांगतात, अरे तुम्ही मेत्ता नाही ठेवली का या प्राण्याबद्दल. आणि मग ते मेत्ता सुत्त सांगतात. तर जेव्हा मैत्रीभाव जेव्हा दाखवतो आपण, तर ते ज्या या शक्ती असतात किंवा या एंटिटीज असतात त्या आपल्या पॉझिटिव्ह हे करतात, आपल्याशी निगेटिव्ह नाही. एक साधं उदाहरण घ्या ना, साधं उदाहरण घ्या. एखादा कुत्रा असेल, तुम्हाला एकदम अनोळखी असेल तर एकदम भुंकेल तो तुमच्यावर. पण जर तुम्ही त्याला थोडस शांत करायचा प्रयत्न केला तो शेपूट हलवत जवळ येईल. त्याच्यात मैत्रीभाव निर्माण होतो आहे ना. कुत्र्यामध्ये, कोणत्याही प्राण्यामध्ये तसंच आहे. त्याच्यात सुरुवातीला तो बघतो की हा म्हणजे आपला शत्रू आहे का मित्र आहे, आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की नाही हा शत्रू नाही मित्र आहे, मग तो त्याच्या जवळ जातो. आपलं साधं लहान मूल घ्या ना, जे तानं मूल आहे, कडवरचं मूल, तुम्ही त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला ना, जर तुम्ही अनोळखी असेल तर तो मुलगा, जे ते मूल आहे ते दुसरीकडे तोंड फिरवत आहे. का तर त्याला तुमच्याबद्दल नसते आपुलकी किंवा त्याला कम्फर्टेबल वाटत नाही तुम्ही. पण जेव्हा तुम्ही नेहमी जाता, त्याच्याशी बोलता, हसता, मग तो तुमच्या अंगावर येतो. मनुष्यापासून तर सगळ्या प्राण्याबद्दल ही जो मैत्रीभाव असतो ना, तो हळूहळू डेव्हलप व्हायचा असतो. आणि म्हणून वनामध्ये जाताना किंवा वनाला जायच्या आधी हा मेत्ताभाव ठेवला जातो. आणि घराचं बांधकाम करताना आहे ना, भूमिपूजन म्हणतो आपण, विहीर खोदताना किंवा असं काही करतानाही आपण मेत्ताभाव ठेवतो. कारण बरेच एखादं झाड तोडतानाही मेत्ताभाव ठेवला जातो, कारण त्या झाडावर जे पक्षी असतात ते बेघर होतात, किंवा त्या विहीर खोदायला जो खड्डा खोदतो त्या जमिनीत जे काही किडे मकोडे किंवा जे असतात आपण खोदत राहतो, त्यातले काही मारतात, काही जखमी होतात आणि काहींचं निवास आपण नष्ट करतो. त्यामुळे त्यांच्यात आपल्याबद्दल क्रोध उत्पन्न होतो, आणि तो क्रोध उत्पन्न होऊ नये म्हणून आपण मेत्ता करतो. म्हणून ते पूजा केल्या जाते. म्हणून ठिकठिकाणी जी पूजा केल्या जाते ना, त्याच्या मागे हे ज्या परंपरा आहेत त्याच्या मागे जेव्हा आपण बुद्ध साहित्य वाचतो तर आपल्याला लक्षात येत आहे.
हे जे वृक्ष देवता जे आहे ना, या एक तर गंधर्व असतात, गंधर्व देवता असतात, किंवा मग यक्ष सारखं देवता असतात. आणि हे फार दुर्मिळ आहेत. असं काही कुठेही जाण कुठेही यक्ष हे असं काही दिसत नाही आहे, दुर्मिळ आहेत ते. पण ते शिलवान व्यक्ती जे आहेत त्यांच्यावर ते कधी हल्ला करू शकत नाही. फक्त तुम्हाला जे आहे की त्यांच्याबद्दल तुम्हाला नेहमी मेत्ता द्यायची आहे. तुम्ही रात्री बेरात्री एकटे असाल, कुठे प्रवास करत असाल, तर मेत्ता 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 ठेवत राहा. आणि तुमच्या शत्रूवरही मेत्ता ठेवा, त्याचा नक्की परिणाम होतो. त्याच्यावर अजून खूप काही बोलता येईल, पण सध्या आपला मैत्रीभाव हा एकदम स्ट्रॉंग ठेवा, असं त्यातून बुद्धांनी संदेश दिलेला आहे. आणि नंतर जेव्हा त्या बुद्धांनी सांगितलं की तुम्ही त्याच वनात जा, तिथेच ध्यान साधना करा मेत्ता भाव करून, तर मग नंतर त्या देवतांना त्रास नाही झाला. ठीक आहे, म्हणजे कम्फर्टेबिलिटी वाढली दोघांची आणि त्यांची ध्यान साधना सफल झाली. आणि दुसरं जे आहे पुतिगतवाला जे आहे, एक जो भिक्खू जो आहे तो खूप आजारी पडला होता आणि बुद्धाने ते खूप सिरियस घेतलं होतं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही घरदार सोडून सगळं इथे आलेले आहे, तर तुम्हाला तर आई वडील भाऊ बहीण पती पत्नी कोणीच नाही आहे, तर तुमची सेवा कोण करेल? तर तुम्हालाच एकमेकाला मदत करायची आहे. ठीक आहे, म्हणून भिक्खू संघाला आपसात जो मेत्ता किंवा सहकार्याची भावना जी ठेवायची आहे, की एकमेकाला आदर सत्काराची जे बुद्धाने शिकवलेलं आहे, ते आपल्याला अनेक अट्टकथामधून दिसत आहे, अनेक सुत्तामधूनही दिसत आहे. म्हणून तो संघ एकोप्यानं राहू शकला आहे. तर अशा या त्यांना किंवा नंदगोपालकची पण कथा जी सांगितलेली आहे, तर त्या कथा जरी छोटी असली त्यातला मेसेज खूप मोठा असतो. आणि सोनवणे सरांना खूप शॉर्ट मध्ये पण करावं लागलं, त्या छोट्या होत्या पण त्यांना अजून खूप वेळेअभावी शॉर्ट मध्ये करावं लागलं. तर पण लक्षात ठेवा की या गाथेचा अर्थ आहे ना, परमनंट तुम्ही लक्षात ठेवा. ज्या गाथा घेतलेल्या आहे, आपण गाथा लोकांकडून का म्हणून घेतो? कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहिजे आहे. ठीक आहे, काही व्यवस्थित म्हणत असतील, काही व्यवस्थित म्हणत नसतील, काही हरकत नाही आहे, पण आपण त्यांच्याकडून लोकांचा सहभागाची आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी गाथा म्हणण्यासाठी पुढे यावं असे म्हणजे मी आवाहन करतो. आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल ते आपल्या हाती आहे. जास्तीत जास्त लोकांना सांगून तो हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी करू शकता. तर आता राहुलजी, सोनवणे सरांना तुम्हाला काही सांगायचं, आभार प्रदर्शन करायचं असतं करा आणि त्यांना जाऊ द्या. आणि जर काही कोणाला काही प्रश्न उत्तर विचारायचे असतील तर तुमची परवानगी असेल तर आपण 5-10 मिनिटं अजून देऊ शकतो. पण सोनवणे साहेबांना आपण फ्री करू. धन्यवाद साहेब. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी हे व्याख्यान झालेलं आहे. मी आदरणीय सोनवणे सरांचा या ठिकाणी धम्मसाकाच्या समूह मुंबई यांच्या विद्यमाने हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. खूप सुंदर धम्मातली जी बारकाई आहे, जे गांभीर्य आहे, जो धारण केल्याने आपण एक चांगलं जीवन जगू शकतो, अशा प्रकारचं आजचं मार्गदर्शन होतं. त्याच्यावर आणखी विश्लेषण मिसाळकर सरांनी केलं. आणि कशा प्रकारे विविध आता ज्या पूजा आपल्याला दिसतात, त्या पूजांची पार्श्वभूमी कशी बुद्ध धम्माशी जोडलेली आहे हे आपल्याला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्याचबरोबर कशा प्रकारे मेत्ता भावना फक्त सीमित नाही, ती असीमित आहे. जसं पूज्य गोयंका गुरुजी सांगतात, जल के थल के और गगन के. आजच्या व्याख्यानाचा सारांश त्याच्यामध्ये जोडलेला आहे. जल के थल के और गगन के सभी प्राणी सुखिया होय रे, दसो दिशाओं के सभी प्राणियों को मंगल लाभी होय रे. म्हणजे सरांचा सांगण्याचा नाचायचा का बाबा, प्रत्येक ठिकाणी असलेला सजीव व्यक्ती हा सुखी, निर्भय, निरोगी, आनंदी आणि निर्वाण परमसुखाचा मार्गाचा त्याला लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारे ही व्यापकता मेत्ता भावनाची आहे. असंच आजच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांच्या निदर्शनात आलेलं आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीने, मार्गदर्शकाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सोनवणे सरांनी यांना अनमोल वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि सरांना मी विनंती करतो की जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा तुमचं मार्गदर्शन ह्या धम्मसाकाच्या समूहाला लाभो, अशीच आम्ही मनामध्ये आशा बाळगतो. आणि आपण या ठिकाणून रजा घेऊ शकतात. पुढच्या आपल्या कार्यक्रमाला थँक्यू. ज्यांना काही धम्मचर्चा करायची असेल तर सरांचा वेळ 10 मिनिटाचा मिसाळकर सर आपल्याला देत आहे. तर नक्कीच काही चर्चा असेल, सरांची संभाषण करायचं असेल तर आपण करू शकता.
नाही, कोणाचे प्रश्न नाही आहेत असं दिसतंय, पण प्रश्न खूप लोकांचे असतील, फक्त काय विचारून कसं विचारू असं होत आहे. सर तुम्हाला विशेष धन्यवाद. तुम्ही माझ्या ज्ञानामध्ये आणखी एक भर पाडली. जे भूमिपूजन, वृक्ष तोडणं ते बोलतात ना, फार म्हणजे एकदम लॉजिकली गोष्ट आहे ती. आणि आतापर्यंत मला तरी ती माहित नव्हती. म्हणजे जर कुठे जर उल्लेख केला की ह्या पूजनचा संदर्भ कसा लागतो, तर खूप सुंदर दाखले तुम्ही दिलेले आज तुम्ही शेवटी. हो. आणि दुर्मिळ दाखले, सहजासहज आपल्याला हे कुठे वाचायला मिळणार नाही लगेच. हो, तसे नाही मिळत. म्हणजे हे तर आपल्या साहित्यात मिळते आपल्याला. आणि मला वाटतं एका भिक्खूने पण किंवा एक आमच्या गावी एक मुलगा होता, मुलगा काय आता माणूसच आहे तो, तर तो बुद्धगयाला घर सोडून गेला आणि बुद्धगयाला काही राहिला. आणि त्याने काही मॉन्क कडून आहे ना काही जडीबुटीचं काही प्रशिक्षण घेतलं होतं वाटतं. ओके. आणि नंतर तो आमच्या गावी आला, बऱ्याच वर्षांनी उगवला आणि तो काही ट्रीटमेंट देत होता असं. त्याच्याशी जी चर्चा झाली ना, मला कळलं की तो कोणा बुद्धिस्ट मॉन्ककडे सगळं औषधी शिकलेला आहे. तर म्हणजे 2-2, 3-3 तास आमच्या चर्चा झाल्या त्याच्याबद्दल. आणि तो काही गोष्टी सांगत होता की म्हणजे आपण जे फुल तोडतो किंवा पानं तोडतो किंवा कंदमुळं जे तोडतो वनस्पतीचे ना, तर त्याला काही नियम नाही. म्हणजे आयुर्वेदात जे असतील ते त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना माहीतच असेल. पण आपण म्हणजे बुद्धाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक झाडपाल्याला पण जीव असतो आहे ना. तर ओरबाडणं आणि प्रेमाने त्याच्याकडून घेणं याच्यात खूप फरक आहे. ठीक आहे. आपण म्हणजे आता असं दाखवतात की खूप प्रेमामुळे गायी आपोआप त्यांना पाना फुटतो, दूध पडतंय असं दाखवलंय. ठीक आहे. म्हणजे कृष्ण जर बासरी वाजवत असेल तर गायी एवढ्या म्हणजे भावनिक व्हायच्या की त्यांचं दूध आपोआप गळायचंय असं म्हणजे कुठं वाचलेलं आहे. तर हे जे देणं आहे ना असं, ते फार महत्वाचं आहे. म्हणून वनस्पतीपासून जे फुलं आपण घेत असू किंवा पानं घेत असू किंवा बिया घेत असू, तर त्याला असं ओरबाडणं नसतंय. त्याला विशिष्ट वेळेस परिपक्व झाल्यावर जेव्हा तोडायचं असतंय ते तोडायचं. आणि तो पण मैत्री भावाने तोडायचं असतंय की हे मी तुझ्यातलं थोडंसं घेतोय आम्ही, है ना. म्हणजे जर त्या झाडाला 1000 पानं असतील तर आपण 5च पानं तोडत आहे. तर त्या झाडाला तेवढं म्हणजे त्रास होणार नाही किंवा द्वेष तयार होत नाही. प्रत्येक प्राण्याचं आहे तसं. आपण दूध काढतो, गाईचं दूध काढत असेल किंवा बाकी पण कोंबडीचं अंड जे आहे ते अंड पण आपण घेत असू ना, तर तिला म्हणजे समजून हे करून मग तिला बाजूला गेल्यावर मग ते काढायचं असतं अंड. कारण नुसतं अंड्यावरची कथा आपण झालेली वाटते, आधी कथा झालेली आहे की म्हणजे एक कोंबडी जे अंड द्यायची तर तिची जी मालकीन एक मुलगी होती, ते अंड आहे ना ती काढायची ती अंड आणि खायची. तिला अंडे खूप आवडत होते. कोंबडीचा त्या अंड्यामध्ये जीव होता ना, प्रेम होतं किंवा अटॅचमेंट होतं. तर ती कोंबडीला बाजूला काढून ते अंड घ्यायची. तर हळूहळू त्या कोंबडीला द्वेष उत्पन्न झाला. बरोबर. तर हे म्हणजे द्वेष आणि प्रेम. याचं मी प्रॅक्टिकली उदाहरण देतो. कारण मी लहान असताना ना आमच्या घरी खूप कोंबड्या होत्या. कोंबडी अंडा द्यायची ना, मी लगेच जाऊन तिच्या खालून ते काढून घ्यायचो. तर एक दिवस असा आला ना, ती कोंबडी मला बघितलं ना, मला टोच मारायला यायची ती लगेच. माझ्या अंगावर धावून यायची ती. हे खरोखर आहे. तर हा मेत्ता जो आजचा सब्जेक्ट होता ना, तो याच्याशी म्हणजे ठिकठिकाणी तो ऍप्लिकेबल आहे. फक्त आपण आहे ना त्या दृष्टिकोनातून बघत नाही. आपण कधी कधी प्रार्थनेच्या याच्यावर बघतो. आणि म्हणून हे जे भूत प्रेत आपण जे म्हणतो ना किंवा यक्ष वगैरे जे आहे त्यांच्याबद्दल मेत्ता दाखवायला पाहिजे. ते खालच्या युनिटले आपल्या आणि ते आक्रमक होऊ शकतात. म्हणजे सगळीच आक्रमक होत नाही, पण काही आक्रमक होऊ शकतात किंवा त्यांचं भक्ष्य पण आपण असू शकतो किंवा ते तुम्हाला त्रासही देऊ शकतात. पण हे कोणत्या कंडिशन मध्ये आहे? अबनॉर्मल कंडिशन मध्ये ते तुम्ही घरी आहे आणि एक यक्ष आला किंवा तुम्हाला त्रास दिला असं होत नाही. कारण ते इथे राहतच नाही. ते लोनली प्लेसेस मध्ये राहतात जिथे त्यांना कम्फर्टेबिलिटी आहे. तुम्हाला तुमच्या घरात कम्फर्टेबिलिटी आहे, सिटीमध्ये कम्फर्टेबिलिटी आहे, त्यांना कम्फर्टेबिलिटी नाही ना. तर ते काय आपल्या आजूबाजूला नसतात. ठीक आहे. आणि ते कोणावरही हल्ला करू शकतात. तुम्ही एकदा बुद्धाचं नावही घेतलं किंवा बुद्धाला मनापासून कधी म्हणजे नमनही केलं असेल किंवा बुद्ध धम्म सांगायला किंवा आयुष्यात तुम्ही काही थोडंफार दान केलं असेल किंवा काही करुणा दाखवली असेल कोणाला, तरी तुम्ही शिलवान म्हटलं जाता.
म्हणजे तुम्ही काही दिवस रात्र पंचशिलाचं पालन करताय म्हणून तुम्ही शिलवान, बाकी शिलवान नाही, असं नाहीये. तर ते यक्ष जे प्रश्न विचारतात माहिती आहे ना, यक्ष प्रश्न म्हणजे खूप कठीण प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. पण यक्ष प्रश्न का विचारतात, तर माझ्या थेसिस मध्ये मी घेतलेलं आहे की ते प्रश्न यासाठी विचारतात की समोरची व्यक्ती शिलवान आहे का नाही, व्हर्च्युअस आहे का नाही, ते समजून घेण्यासाठी ते प्रश्न विचारतात. आणि तुम्ही जर व्यवस्थित उत्तर दिले तर मग ते तुम्हाला हल्ला करत नाही, उलट शरण येतात तुम्हाला किंवा मदत करतात. म्हणून तुम्ही लेण्या जेव्हा बघताय ना, तुम्ही कोणत्याही अजंठा एलोरा किंवा कोणत्याही लेण्यामध्ये जा तुम्हाला बुद्धाच्या आजूबाजूला बरेच देवता दिसतात. तर या देवतावरचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे माझ्यातर्फे झालेला. आपले माटे सर आहेत, त्यांनी पण त्यांचं तर PhDचाच प्रबंध आहे. आणि बुद्धिस्ट कॉस्मोलॉजी हा सब्जेक्टच आहे. तुम्हाला ते वीरेंद्र जी जो पूछ रहे थे ना, नेट पे बहुत ज्यादा रेफरेंसेस है, सिर्फ हमको ना हम लिंक नहीं हो रहे उससे, क्योंकि एक सब कंसेप्ट हमारे लिए नए हैं. क्योंकि जो देव की जो कंसेप्ट है, ईश्वर की जो संकल्पना है ना, बुद्धिज्म में अलग है, बाकी जगह अलग है. हम बाकी की तो बात ही नहीं करते, लेकिन हम जब बुद्धिज्म की बात करते हैं तो ईश्वर कोई ये दुनिया चलाने वाला नहीं है, या ईश्वर हमको जन्म देता है, ईश्वर हमारा पालन पोषण करता है, ईश्वर हमारा भाग्य लिखता है, ईश्वर हमारा हरण करता है, हम ईश्वर को शरण जाओ, उसकी पूजा करो. ये जो कंसेप्ट बाकी जगह है वो बुद्धिज्म में नहीं है. ठीक है, तुम्हारे कर्म तुमको जहां भी लेके जाना है लेके जाएंगे. तुम्हारी जो गति है, ऊपर जाना है नीचे जाना है, वो तुम्हारे कर्म ही तुमको लेके जाएंगे. और बुद्ध ने कर्म पर ही विश्वास रखा है. ऐसी शक्ति नहीं है ये जो तुमको कठपुतली की तरह नचा रही है, इससे कुछ नहीं है. वो जो शक्ति अगर कुछ है तो वो कर्म है तुम्हारे, और उसके विपाक है. तो इसलिए बुद्ध बोलते हैं कि कर्म अच्छे करो, कर्म अच्छे करो. कर्म अच्छे करो तो तुम्हारा चित्त शुद्ध रहेगा, तो तुम कर्म अच्छे करोगे. तो तुम्हारे चित्त शुद्ध है अशुद्ध है ये कैसा पता चलेगा आपको? जब बुद्ध के तुम वचन सुनोगे. बुद्ध बोलते हैं ना, चित्त स्थिर रखो, ये मत करो, मेत्ता रखो, द्वेष मत रखो. ये अभी हम जो गाथा में जो सुन रहे थे ना, वही ट्रेनिंग है हमारे माइंड का. और अगर वो हम धीरे धीरे समझ में आएगा हमारा, क्योंकि हमको बहुत धीरे धीरे समझ में आता है, ये स्लो प्रोसेस है. क्योंकि हम मटेरियल लाइफ में है, भौतिक जीवन में जीते हैं, हम हमारे संसार में है, हमको बहुत सारे परेशानियां रहती है, बहुत सारे अटैचमेंट रहते हैं. तो एकदम भिक्खू जैसा नहीं कि हमने घरदार बीवी बच्चे सब छोड़ के, सब संपत्ति छोड़ के, चिवर पहन के हम ध्यान कर रहे, ऐसी परिस्थिति नहीं है हमारी. तो हमको बैलेंसिंग करना पड़ता है. कभी अशुद्ध विचार आते हैं हमारे मन में, कभी शुद्ध आते हैं, वो बैलेंसिंग करना पड़ता है. बट जो भी करेंगे आप, कुशल कर्म या अच्छे विचार करोगे, वो आपको लॉन्ग टर्म में तो फायदा देगा ही देगा, लेकिन प्रेजेंट लाइफ में भी फायदा देगा. ऐसे वो कंसेप्ट है. तो इसलिए ना द्वेष मत रखो. अपन ने इसके पहले भी धम्मपद अट्टकथा में भी देखे कि मरते वक्त हमारा चित्त कैसा चाहिए. अब सब छोड़ दो. जब तुम वो प्रॉपर्टी या जो एसेट है तुम्हारा, वो अगर एंजॉय नहीं कर सकते, तुम्हारी पावर नहीं है, तुम बेड रिडन हो, तो तुम्हारा 50 लाख का घर है या 1 करोड़ की खेती है, कोई मतलब नहीं है. यू कैन नॉट एंजॉय नाउ, यू आर बेड रिडन. आप बेड पे हैं और आपके गांव में खेती है, वो खेती का क्या होगा, जो होगा. आपको क्या है अभी, आप तो वो उसको एंजॉय नहीं कर सकते है ना, तो छोड़ दो. तो ऐसा लेट गो जो हमेशा बताया जाता है ना, एक छोड़ दो. जितना पॉसिबल है आपने रखने की कोशिश किया, वो रखा, लेकिन अभी खत्म हो गया. वो आपका लाइफ स्पैन खत्म हो रहा है, आपका वो कंज्यूम करने का है ना, त्याचं यूटिलिटी आपके लिए खत्म हो गई है. इसलिए जब यूटिलिटी आपके लिए खत्म होती है, यू कैन नॉट एक्सप्लोर दैट फील्ड, फॉरगेट इट, लेट गो. तुम्हारा कोटा खत्म हो गया है जो है, तो ये लेट गो करेंगे तो आपका फायदा होगा. यही बुद्ध हमेशा बताते हैं. थैंक यू वेरी मच सर. धन्यवाद. थैंक यू वेरी मच टू होल ऑर्गनाइजिंग टीम्स. डीपेस्ट मेटा फ्रॉम माय. थैंक यू वेरी मच. सर ते उदाहरण कंप्लीट करा. वेरी of this place. Really, thank you very much. काहीतरी Thank you sir. ते कोंबडीच्या अंड्याची घेते लगेच, ते उदाहरण नाही. मला वाटतं झालेली आहे काय ती काळा यक्षिणी कथा, मला वाटतं सेकंड जी स्टोरी होती ती झालेली होते. पण म्हणजे त्या अंड्यापासून जी सुरुवात झाली ना, तर
पुढे त्या कोंबडीला एवढा द्वेष झाला त्या मुलीबद्दल, पुढे ती मांजर झाली, ही मुलगी कोंबडी झाली पुढच्या जन्मात. आणि त्यांचं ते शत्रुत्व जे आहे साध्या अंड्यापासून सुरू झालं जन्मोजन्मीचं. आणि मग बुद्धाच्या काळात ती एक स्त्री बनली, एक ह्युमन बिंग आहे ना, एक स्त्री बनली, आणि दुसरी जी आहे ती यक्षिणी बनली. आणि त्या दोघांचे मग तिचे मुलं खायची. ती यक्षिणी आहे ना, त्या बाईला काही मुलं झाले की ती खायची. ते जेव्हा बुद्धाकडे आले तर बुद्धाने म्हणतात, अरे ही तुमचं जन्मजन्मीचं वैर कधी संपेल? वैरानं वैर थांबत नाही आहे, तुम्ही हे थांबवा. आणि त्या दोघा मग थांबतात आणि मग त्यांना ते मागच्या कथा सांगतात बुद्ध त्यांना, की हे तुमचं आताचं वैर नाहीये, हे आधीच्या जन्मापासूनच आहे, आणि कुठेतरी थांबा. आता बुद्ध आहे तुमच्या समोर, बुद्ध तुम्हाला सांगताय ते वैर खतम करा. आणि दोन सवतीबद्दलचं जे वैर आहे ते याने एक काय म्हणतात, एक स्त्री आणि दुसरी यक्षिणी, त्या पण कथा झालेल्या आहेत. एकमेकाचे द्वेष भावना, की मी हिला मारून टाकेल, मी हिचे मुलं हे करेल, खतम करेल. तर ही जे द्वेष भावना घेऊन जो मरतो ना, तर तो यक्ष यक्षिणीच्या योनीमध्ये जाऊ शकतो. म्हणून तो बदले के भाव आहे ना, मरताना तरी ठेवायचे नाही. आणि शक्यतो तर ठेवायचेच नाही. म्हणजे मेत्ता विरुद्ध रिव्हेंज, मेत्ता विरुद्ध प्रेम, असं सगळं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला काय त्यातलं सिलेक्ट करायचं ते बघा. द्वेषामुळे तुमचं नुकसान होत आहे. आपल्याला पुढे येणार आहे. म्हणजे मला वाटतं सारीपुत्त थेरांच्या बहिणीला म्हणजे चर्मरोग झाला होता. आणि चर्मरोग का झाला, तर तिच्या मनामध्ये जो द्वेष होता, आकाश होता, आकस होता, गाठ होती है ना, मनातल्या ज्या गाठी असतात की नाही, कोंडमारा होता, आपलं ओपन न होणं, आपलं मन मोकळं न करणं, तिच्यामुळं ती कुंठित होत होत त्याचा मनाचा परिणाम शेवटी शरीरावर होतो, लक्षात ठेवा. तर ते झालं. पण जेव्हा सारीपुत्त थेरानं सांगितलं की तुला दान करायचं आहे, तर ती म्हणते माझ्याकडे पैसे नाही आहे. मग ती म्हणते तुझ्याकडे जे काही दागिने असतील ते विक आणि भिक्खू संघाला भोजन दे. मग ती आपले दागिने विकते आणि नंतर भिक्खू संघाला भोजन किंवा चिवर दान करते आणि तिचा चर्मरोग दुरुस्त होतो. हे रेफरन्सेस आहे आपल्याकडे, आपल्या पाली साहित्यात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते म्हणतो ना आपण, असं पकडून ठेवणं. ती कुडत असेल ती, की माझं सगळी संपत्ती नष्ट झाली, एवढंच आहे दागिने, माझ्याकडे काही राहिलं नाही, असं करत करत जी तिच्या मनात जे भावना निर्माण होत गेल्या, ती विकसित होत नाही गेल्या, ओपन नाही होत गेली. आणि त्यामुळं त्यांना तो चर्मरोग झाल्याचा मोठा राग, म्हणजे ती बाहेर येऊ शकत नव्हती, एवढी स्किन तिची खराब झालेली होती. पण तिच्यावर इलाज पण सांगितलेला आहे. म्हणजे जे मोकळं राहणं, दान करणं, द्वेष न ठेवणं, मेत्ता ठेवणं, या सगळ्या गोष्टी आहे ना, नॅचरली तुमच्या बॉडीवर परिणाम करतात, मनावर तर परिणाम करतात, त्याचे सुपरिणाम तर होतातच होतात, पण त्याचा तुमच्या शरीरावरही परिणाम होतो. म्हणून बौद्ध भिक्खू जे खरं प्रकारे ध्यान करतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं. आणि पसंदी राजाने बुद्धांना म्हटलंही आहे की मी इतर पंथाचे मॉंग बघतो, जे लोक बघतो, तर त्यांचे चेहरे असे काळवंडलेले असतात, चेहऱ्यावर तेज नसतंय असं. पण मी जेव्हा बौद्ध भिक्खू बघतो तर ते खूप प्रसन्न चित्ताचे दिसतात, त्यांची कांती आहे ना झळाळते, शाईन करते. असं का? तर म्हणजे पसंदी राजा बुद्धाला विचारतात हा प्रश्न. आणि तेच कारण आहे की प्रसन्न चित्त आहे ना, फार महत्वाचं आहे. कम्पेअर करून करून तुम्ही एकमेकाला दोष देता आणि स्वतःचं नुकसान करता. तर असं ते फिलॉसॉफी आहे. आणि यक्ष वगैरे बद्दल तर आधी आलेलं पण आहे. हे यक्ष लोक आहेत सगळीकडे. तुम्ही बघितलं असेल, जब आप ट्रेडिशन देखते हैं ना, तो ऐसा बोला जाता है, हमने तो बहुत सुना है, भूत प्रेतों की कथाएं बहुत सुनी है, गांव में भी सुना है, हमारे आजू बाजू के लोगों को भूत लगा था, ऐसा भी हमने देखा है नहीं, हम तो छोटे थे तब वो देखा है कि कोई जंगल में गया बैल ढूंढने के लिए और उसको मिला नहीं, उसको अपना गाँव ही नहीं दिख रहा था, फिर रात भर वो परेशान हो गया, दूसरे दिन आके ना जोर जोर से चिल्लाता था, जमीन पे गडबडा असा लोळायचा, असं खूप काहीतरी येत आहे. मग त्याचं भूत उतरायला कोणी मांत्रिक यायचा. तर सोसाइटी में क्या चल रहा है ना, ये हमने ऑब्जर्व करना चाहिए कि सोसाइटी के प्रॉब्लम क्या है.
और फिर बुद्ध का उनपे कोई जवाब आहे का, काही उत्तर आहे का? तर आमच्याच जिल्ह्यात जे आहे ना, सैलानी बाबा म्हणून एक मोठा दर्गा आहे. म्हणजे मी जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आय एम शेअरिंग की सैलानी बाबाचा दर्गा आमच्या बुलढाण्यापासून जवळच गाव आहे, तिथे आहे. आणि तिथे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण आजूबाजूच्या प्रदेशातले खूप लोक तिथे येतात ट्रीटमेंटसाठी. आणि ज्यांना भूत प्रेत करणे काय काय जे म्हणतो आपण ना, जे ऐकलंय, ती लोक तिथे येतात, दर्शन घेतात, तिथे 15-15 दिवस राहतात किंवा पूर्ण अमावस्येला येतात, राहतात. आणि असं म्हणतात की ते दुरुस्त होतात. म्हणजे इट इज मॅटर ऑफ रिसर्च किंवा सर्वे. पण आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे, आम्ही तिथे गेलेलो आहे. तिथे कोणी बाबा नाही आहे, विशेष म्हणजे कोणी जो चबुतरा आहे, म्हणजे तिथे ते बाबा सैलानी बाबा पहिले होते, आता नाही आहेत, जिवंत नाही आहेत ते, पण त्यांची जी पॉवर अजूनही तिथे काम करते असं म्हणतात. तिथं कोणी पुजारी पण नाही आहे, तिथं कोणी असं पैसे लुटा काहीच नाही आहे. जायचं आणि डोकं ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं. तिथं काहीच म्हणजे नो एक्सप्लॉयटेशन असं आहे. तो हा विषय जो आहे ना, इट इज मॅटर ऑफ रिसर्च. एकदम तुम्ही त्यांना ब्लेम करून अंधश्रद्धा आहे म्हणून तुम्ही इग्नोर नाही करू शकत. ठीक आहे, की असं काय आहे की वर्षानुवर्ष तो लोक तिथे येतात, जिथं की एक पैसा पण दानाचा काही प्रश्न नाही किंवा एक्सप्लॉयटेशनचा प्रश्न नाही, पण लोकांना फरक का पडतो तो एक महत्वाचा विषय आहे. आणि मी बघितलेले फरक पडलेले लोक तिथं, म्हणजे काही बरेच मानसिक रोगी असतील, तो नंतरचा प्रश्न आहे. म्हणजे 2 प्रकारचे लोक आपण धरू, एक मानसिक रोगीवाले आणि दुसरं आहे की हे पजेशन वाले, भूत प्रेताच्या पजेशन वाले. आणि आपल्याला विनय पिटकातही त्याचा रेफरन्स आहे. तुझ्यापासून घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे, बोला श्रुती. हॅलो सर, झाडांबद्दल मला विचारायचं होतं तुम्हाला. असं म्हटलं जातं की जे ओल्डेस्ट ट्रीज असतात, फॉर एक्झाम्पल पीपल किंवा बनियान, यांना तोडू नये. तर या पाठीमागे हे पण कारण असू शकतं की त्यांच्यावर वृक्षदेवता राहत असू शकतात किंवा आणखी कोणते बिंग्स राहू शकतात, हो ना? बघा, म्हणजे वृक्षदेवता म्हणजे ना, वृक्षावर राहणाऱ्या देवता, तेच त्यांचं विमान. ठीक आहे, दे आर कम्फर्टेबल देअर. म्हणजे ते या लोकातल्या नाही आहे, म्हणजे मनुष्य लोकातल्या नाही, ते चातुर्माराजिका लोकातले आहेत. ठीक आहे, आणि ते इथे निवास करतात. म्हणजे पृथ्वीवर किंवा वृक्ष, नदी, मी मागे सांगितलं ना, नदी देवता, आकाश देवता, समुद्र देवता, गृह देवता, वन देवता, वृक्ष देवता, असे खूप प्रकार आहेत देवतांचे. तर ते जिथे इथे राहतात ती देवता समजा. नगर देवता, नगराची प्रमुख देवता जी असेल ती नगर देवता आहे. तर असे खूप जास्त आपल्याला रेफरन्सेस मिळतात, त्यांच्यात हायरार्की आहे. आणि दे आर कंट्रोल्ड बाय देअर किंग्स. म्हणजे चातुर महाराज जे म्हणतो ना, वेस्सवन आहे किंवा कुबेर म्हणू आपण. ठीक आहे, ते आहेत. आणि त्याच्यावर सक्क देवराजा आहे, आपण कथा घेतलेल्या आहेत. हे कंट्रोल करतात त्यांना, म्हणजे काही जर प्रॉब्लेम आला तर. आणि त्यांचे पण प्रॉब्लेम असतात, या देवतांचे पण प्रॉब्लेम असतात, आणि त्यांना पण लाईफ स्पॅन असतं. तर ते अशा कोणत्या याच्यावर राहतील जिथे त्यांना कम्फर्टेबल राहील. तर जे मोठमोठाले वृक्ष आहे ना, आपली जी पहिली अट्टकथा जी आहे ना, तीच याच्यापासून सुरुवात झालेली आहे, या कथेपासून. की एक मनुष्य नदीवर जाताना जेव्हा परत येतो आंघोळ करून, तेव्हा त्याला एक वृक्ष दिसतो आणि त्याला भरपूर फांद्या असतात आणि हिरवगार तो वृक्ष असतो. तर हा विचार करतो की हे एवढं हिरवगार जे वृक्ष आहे, नक्कीच याच्यावर वृक्ष देवता राहत असेल असं त्याला वाटलं. मग त्याने काय केलं, त्या झाडाला आळ केलं, खड्डा खोदला, त्याला पाणी टाकलं आणि त्याला दर्शन घेतलं त्याने. आणि त्याने त्या वृक्ष देवतेला सांगितलं, जर मला मूल झालं तर मी तुझं नवस करीन, काय जे असेल त्याला सांगतो. आणि मग काही दिवसांनी त्याला मुलं होतात आणि त्या मुलगा मग तो मॉन्क्स बनतो आणि तो कसा अरहंत बनतो, ही पहिलीच आपली पहिली जी गाथा आहे मनोपुंगमा दम्मा, तीच अट्टकथा आहे. तिथूनच सुरुवात झाली होती. तर वृक्ष मी जातक कथामध्ये जे एमएच्या स्टुडंटला तेच सांगतो की जे वृक्ष जे आहे ना, ते अनेकाचं निवासस्थान आहे. देवताचं असेल, किड्या मकोड्याचं असेल, पशु पक्ष्यांचं असेल, प्राण्यांचं असेल. पण जेव्हा तुम्ही ते झाड तोडता किंवा वादळांना ते झाड पडताय, तर तुम्ही त्यांचं निवासस्थान हिसकून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मग ते शत्रुत्व येतं, द्वेष येतो, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यातून दिसतात. थँक्यू सर. आणखी एक प्रश्न होता. हॅलो, बोला बोला बोला. मी पाहतो हल्ली आजकाल पण
जे पिंपळाचे वृक्ष आहेत ना सोसायट्यांमध्ये आजूबाजूला कुठं रस्त्यावर तिथे दिवा जळत असतो, जाळतात लोक येऊन आणि पूजा करतात तिथे. काय ते आजही. हॅलो, हा बोला बोला. पिंपळाच्या वृक्षावर हा ते पिंपळाच्या झाडाची नाही का म्हणजे दिवा लावून पूजा करतात आजही. हो, म्हणून म्हटलं ना परंपरेचा भाग आहे. किंवा खाली मंदिर बांधतात, एखादं वृक्ष असेल ना तिथल्या खाली मंदिर, काही लोक दिवा लावतात. परंपरा या आहे, पण त्याचं आता लोकांना माहिती नाही, त्याचं स्वरूप बदललेलं आहे, झालेलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी. स्वरूप बदललेलं असेल. माईक बंद करा बालकृष्ण. हा सर, त्यांची पूजा करण्याचे स्वरूप बदललं असेल त्यांचं. कालांतराने या ज्या आपल्या ज्या कन्सेप्ट बाजूला पडल्या ना हे होतं. त्यांना नवल वाटायचं कोंबडे बकरे का कापतात एखाद्या ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये दिलेला नवल कोंबडे बकरे कापतात, मग देव असून हे कसे खातात किंवा त्यांना का आवडतंय ते. तर ह्या परंपरा आहेत त्या यक्षिणी आहेत त्या, किंवा त्यांना नैवेद्य दिला जातो की आम्हाला तू त्रास देऊ नको, आम्ही तुम्हाला मान देतो, तुला वंदन करतो, आम्ही गावाची रक्षा कर, या कन्सेप्ट होत्या पूर्वी आणि त्या अजूनही चालू आहे. फक्त आता ते सगळं म्हणजे देवताच्या कन्सेप्टच बदललेलं आहे. म्हणून मी देवतांचा अभ्यास केलाय की देवता आहेत तरी काय तसा आपण अभ्यास केला. आणि बुद्धाचं काय बालकृष्णजी. ओके, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद सर. इथं बुद्धाचं खूप महत्व आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या देवता बघितलेल्या आहे, अनेक प्रकारचे देवता त्यांच्याकडे वंदन करायला येतात. मी आधी पण सांगितलं, सक्क देवराजा असो, चातुर महाराज असो, किंवा ब्रह्म लोकातून महाब्रह्मा असो, ते सगळे येऊन बुद्धाला वंदन करतात, प्रश्न विचारतात, इंटरॅक्ट करतात. कारण बुद्ध या कॉस्मॉलॉजी मध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. म्हणजे ही इज अ ह्युमन बिंग, ते मनुष्यच आहे, पण ते एवढे प्युअर आहेत आणि त्यांच्या 10 पारमिता आहे किंवा बुद्धाचे जे गुण असतील त्यामुळे ते सगळ्या या कॉस्मॉलॉजी मध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ही इज प्युअर पर्सन, ही इज अ ग्रेट टीचर. त्यामुळे लोक त्यांच्याकडे येऊन विचारायचे ना. आणि त्याच परंपरेत आपण त्यांचा अभ्यास करतोय. आपण आपला वेळ इथे का देतोय? बुद्धाचं 2500 वर्षापूर्वीचं जे उपदेश आहे तो आपण शिकायचा प्रयत्न करतोय आता भौतिक जीवनात राहून. आणि जे 12 पिंपळावरचा मुंजा म्हणतात सर, ते काय आहे? 12 पिंपळावरचा मुंजा नाही म्हणतात का? काही ठिकाणी म्हटलं जाते असं. मुंजा आहे ना, त्या तेच म्हटलं मी, यक्ष असते. वेगवेगळ्या प्रकारचे यक्षाला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. यक्ष, प्रेत, म्हणजे पेत पालीमध्ये पेत आहे खरा शब्द, पण मग त्याला प्रेत झालं. आणि मग प्रेत एकदम लक्षात येत नाही. प्रेत आपण कसं करतो, डेथ बॉडी आहे ना, मृत शरीराला प्रेत म्हटलं जात आहे. पण पालीमध्ये पेत म्हणजे हेच भूत प्रेत म्हणतो आपण असं. मग लक्षात येतं आपल्याला. नुसतं प्रेत म्हटलं तर लक्षात येत नाही. तर हे होत जाते. काय म्हणतात त्याला, शब्द बदलत जातात, अर्थ बदलत जातात काळानुसार, पण ते आहे. तर ते मुंजा असेल. एक कन्सेप्ट अशी आहे की मेला ना एखादा व्यक्ती अतृप्त इच्छेनं तो भूत बनतो, अशी आपल्याकडं म्हणजे बुद्धिझम मध्ये नाही, बाहेर समाजात अशी कन्सेप्ट आहे. ते जो मुंजा जो असतो ना, तर त्याचं लग्न झालेलं नसतंय, म्हणून असं प्रेत ज्याचं लग्न झालेलं नाही, असं एक कन्सेप्ट आहे अशी. पण ती बुद्धिझम मध्ये नाही. रिफर केलेलं आहे असं मी ऐकलं होतं. ते मुंजा बौद्ध भिक्षू मुंडन करतात, मग त्यांना म्हणजे ब्राह्मणिकल ते प्रोपॅगंडा आहे बौद्ध भिक्षूंच्या विरुद्ध. नाही, तसं काही नाही आहे. हे जे एक ही समाजात नंतर तयार झालेल्या कन्सेप्ट आहेत मुंजा वगैरे. पण मेन कन्सेप्ट आहे यक्ष. म्हणजे प्रेताला जो पर्यायी शब्द आहे तो यक्ष आहे. आणि मी माझ्या रिसर्च मध्ये यक्षाचे खूप कॅटेगरी केलेल्या आहे, प्रेताच्या खूप कॅटेगरी केलेल्या आहे. हे प्रेत म्हणजे एकदम लोअर जे असतं, ज्याच्यात काहीच कॅपॅसिटी नाही, जे खाऊ पिऊ शकत नाही, एकदम कमजोर असतात, खूप वीक असतात. उलट त्यांना तुम्हाला काहीतरी मेत्ता ठेवून त्याला त्याच्या नावाने हे करायचं असतं. आपण हे पित्राचं जे जेवण घालतो की नाही, पितृमोक्ष जे म्हणतो ना, पित्रांचं जेवण,
ते तेच आहे की आपले जे पूर्वज जे आहे, जे जर खालच्या योनीत असतील तर किंवा वरच्या योनीत असतील तर त्यांना आम्ही भोजन किंवा त्यांचा मान ठेवतो, त्यांना आम्ही भोजन देतो, शिवरदान करतो किंवा जे काही दान करतो, हे जे पुण्य अर्जित होईल ते माझ्या पूर्वजांना मिळो आणि त्यांना सुगती मिळो, ही कन्सेप्ट आहे त्याच्या मागची. म्हणून मी तर त्या गोष्टीला महत्व देतो की आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, आपले बरेच नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, ते कुठे आहेत, त्यांनी काय एकदम कुशल कर्म केले आणि लगेच देवलोकात गेले असं नाही आहे. ते आपले माता पिता पण असू शकतात ज्यांनी कुशल कर्म केलेले नाही. तर त्यांच्याबद्दल तुमचं कर्तृत्व काय, आता ते तर आपल्यातून गेलेलं आहे, आपल्या जवळ नाही आहे, तर त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने तुम्हाला जे काही दान करायचं असेल की त्यांना सुगती मिळत, सुगती मिळत, त्याचा परिणाम होतो असं आपल्या बुद्धिस्ट लिटरेचर मध्ये तो दिसत आहे. धन्यवाद मिसाळकर सर. आपण आता चालत असलेल्या चाली रूढी परंपरा आणि याचं वास्तविक सत्य कुठे दडलेलं आहे, तर ते खरोखरच आपण चांगल्या पद्धतीने सांगितलंय. तर कोणी लेप पण होत नाही लवकर लवकर. हा विचार आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपल्या जवळचा आहे सगळ्यांच्या, न सुटणारा विषय आहे. पण ठीक आहे, आपला ग्रुप चांगला आहे आणि हे प्रश्न तर विचारायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे की लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे, चर्चाला तोंड फोडायला पाहिजे. म्हणजे ना काही गोष्टी आम्हाला माहित नसतील तर आम्ही त्याच्यावर सविस्तर, कसं ना प्रश्न अचानक आला की एकदम परफेक्ट आन्सर असेलच असं नाहीये. टेम्पररी आम्ही रिप्लाय देऊ शकतो, पण पुढे नक्कीच त्याचा आपण सविस्तर विथ रेफरन्सेस आपण चर्चा करू शकतो. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झालेला आहे. धम्मचर्चा देखील समाप्त झालेली आहे. नलिनी मॅडम धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करतील. सब्ब पापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपरियोदापनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चोपमि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय. धम्मं साधु साधु साधु.